नमस्कार मंडळी. आज आपण एका महान भक्ताची आणि परंपरेची प्रेरणादायी कहाणी ऐकणार आहोत. या प्रवासात सहभागी होण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओम ब्रह्मध्वजाय नमः. ओम ब्रह्मध्वजाय नमः. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं ते छोटेखानी गाव आज अगदी कळाहीन झालं होतं. चोहोबाजूला फक्त धूळ आणि तप्त वाळू उडत होती. आकाशातून जणू आग ओकली जात होती आणि त्या दाहकतेने जमिनीला मोठ्या भेगा पडल्या होत्या. निसर्गाचं हे रौद्र रूप पाहून गावकरी पुरते हादरून गेले होते. विनायक नावाचा एक कष्टाळू तरुण शेतकरी आपल्या रिकाम्या विहिरीकडे डोळे लावून बसला होता. त्याच्या डोळ्यात पाणी नव्हतं, कारण तेही सुकलं होतं, पण मनात मात्र चिंतेचं काहूर माजलं होतं. गावातील प्रत्येक उंबरठा आज दुःखात बुडालेला होता. लहान मुलं पाण्यासाठी रडत होती आणि गुरांच्या गळ्यातील घंटांचा आवाज आता क्षीण झाला होता. अशा भीषण परिस्थितीतही विनायकची पत्नी सगुणा मात्र मनोमन देवाचा धावा करत होती. गावचे जमीनदार रायाजी मात्र या संकटातही आपली वसुली थांबवायला तयार नव्हते. त्यांच्या वाड्यासमोर आज गावकऱ्यांची मोठी गर्दी जमली होती, पण रायाजींचे मन मात्र दगडासारखे कठोर झाले होते. तात्याबांसारखे अनुभवी वृद्ध आकाशाकडे बघून विचार करत होते की हे पाप कशाचं फळ आहे. चैत्र महिना जवळ येत होता, पण कोणाच्याही मनात आनंदाचा लवलेश नव्हता. झाडांची पानं गळून पडली होती आणि पक्षीही गाव सोडून गेले होते. विनायकच्या वाडवडिलांनी कष्टाने कमावलेली जमीन आज ओसाड पडली होती. शेतातल्या मातीचा वास आता पूर्णपणे हरवला होता आणि तिथे फक्त गरम वाफा येत होत्या. गावातील विहिरी तळ गाठून बसल्या होत्या आणि पाण्यासाठी मैलोन मैल पायपीट करावी लागत होती. अशावेळी गावात चर्चा सुरू झाली की आता गाव सोडून जाण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. पण विनायकचं मन मात्र या मातीला सोडून जायला तयार नव्हतं. त्याला कुठेतरी वाटत होतं की काहीतरी चमत्कार नक्कीच घडेल. तात्याबांनी एके दिवशी सर्वांना सांगितलं की जेव्हा माणूस आपला धर्म आणि संस्कृती विसरतो तेव्हा निसर्ग कोपतो. पण कोणालाही त्यांचं बोलणं पटत नव्हतं, कारण प्रत्येकाचा संयम सुटत चालला होता. रायाजींनी तर जाहीर करून टाकलं होतं की जोपर्यंत कर भरला जात नाही तोपर्यंत कोणालाही धान्याच्या कोठाराला हात लावू दिला जाणार नाही. विनायकने खूप विनवणी केली, पण रायाजींचा अहंकार आडवा आला. सदुणाने आपल्या घरातील शेवटचा दाणा विनायकला खायला दिला आणि स्वतः उपाशी राहिली. गावच्या मंदिरातली घंटा आता पूर्वीसारखी वाजत नव्हती, कारण भक्तांच्या पायात त्राण उरले नव्हते. सगळीकडे फक्त स्मशान शांतता पसरली होती आणि लोक फक्त मृत्यूची वाट पाहत होते. अशावेळी विनायकच्या मनात एक विचार आला की आपल्या पूर्वजांनी गुढीपाडव्याच्या दिवशी काहीतरी विशेष विधी केल्याचे त्याने ऐकले होते, पण नेमके काय हे त्याला आठवत नव्हतं. त्याने ठरवलं की तात्याबांकडे जाऊन याबद्दल सविस्तर विचारायचं. सूर्य मावळतीला जात होता, पण उष्णता मात्र तशीच होती. विनायक चालत चालत तात्याबांच्या झोपडीकडे निघाला आणि त्याच्या पावलांच्या खुणा त्या कोरड्या धुळीत उमटत होत्या. गावच्या चावडीवर बसलेले लोक हताश नजरेने त्याच्याकडे पाहत होते. त्यांना वाटत होतं की आता काहीच शिल्लक राहिलं नाही. पण विनायकच्या डोळ्यात एक आशेचा किरण अजूनही जिवंत होता. त्याने मनोमन ठरवलं होतं की जर हा दुष्काळ घालवायचा असेल तर विसरलेली परंपरा पुन्हा जागृत करावी लागेल. मार्गात त्याला काही मेलेली ढोरं दिसली, ज्याने त्याचं काळजं पिळवटून निघालं. त्याने आकाशाकडे हात जोडले आणि विचारलं की हे देवा, ही वेळ आमच्यावर का आली? पण उत्तर फक्त वाऱ्याच्या घोंगावणाऱ्या आवाजातच मिळालं. सगुणा घरी वाट पाहत होती की विनायक काहीतरी चांगली बातमी घेऊन येईल, पण आजची परिस्थिती पाहून कोणाच्याही तोंडी शब्द फुटत नव्हते. पाडवा अवघ्या काही दिवसांवर आला होता, पण कोणाच्याही अंगणात रांगोळी नव्हती की तोरण नव्हतं. ही शांतता एखाद्या वादळापूर्वीची असावी असं वाटत होतं. विनायक जेव्हा तात्याबांच्या झोपडीपाशी पोहोचला तेव्हा त्याला जाणवलं की तात्याबा काहीतरी जुन्या पोथ्या वाचऱ्यात दंग आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं, जणू त्यांना काहीतरी गवसलं होतं. विनायकने त्यांच्या चरणी माथा टेकवला आणि विचारलं की तात्याबा, या संकटातून सुटण्याचा काही मार्ग आहे का? तात्याबांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि विनायकच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले की बाळ, निसर्ग कधीच कुणाचा शत्रू नसतो, आपण फक्त त्याची साथ सोडली आहे. विनायकला त्यांचे शब्द नीट उमजत नव्हते, पण त्याला आशा वाटू लागली होती. गावात आता रात्रीचा अंधार पसरला होता, पण तो अंधार फक्त बाहेर नव्हता तर लोकांच्या मनातही होता. विनायकने तात्याबांना विनवणी केली की मला तो मार्ग सांगा जो आमच्या गावाला पुन्हा सुजलाम सुफलाम करेल. तात्याबांनी त्या जुन्या पोथीतील एक पान उलटलं आणि गुढीपाडव्याच्या त्या विसरलेल्या कथेचा उलगडा करायला सुरुवात केली. विनायक अगदी मंत्रमुग्ध होऊन ऐकू लागला आणि त्याला जाणवलं की हे केवळ एक सण नसून हे जीवनाचं नवं चक्र आहे. तिकडे रायाजींच्या वाड्यात मात्र वेगळीच खलबतं सुरू होती. त्यांना वाटत होतं की गावकरी आता घाबरले आहेत आणि त्यांची सगळी जमीन हडपण्याची हीच योग्य वेळ आहे. पण त्यांना माहीत नव्हतं की एका कोपऱ्यात विनायक आणि तात्याबा एका क्रांतीची आणि श्रद्धेची तयारी करत आहेत. त्या रात्री विनायकला झोप आली नाही.
कारण त्याच्या कानात तात्याबांचे शब्द गुंजत होते. सगुणाने त्याला विचारलं की तात्याबा काय म्हणाले, पण विनायकने फक्त एवढंच सांगितलं की वेळ आली आहे आता विजयाची गुढी उभारण्याची. गावातील वेशीवर उभं राहून विनायकने त्या कोरड्या जमिनीकडे पाहिलं आणि एक निश्चय केला की जर या मातीने आम्हाला आयुष्यभर अन्न दिलं आहे तर आज या मातीला मरू देणार नाही. उद्याचा सूर्य एक नवीन आशेचा किरण घेऊन येईल असा त्याला विश्वास वाटू लागला होता आणि त्याचं हृदय श्रद्धेने भरून आलं होतं. दुष्काळाच्या त्या भीषण छायेतही विनायकच्या मनातील भक्तीची ज्योत आता अधिक प्रखर झाली होती. तात्याबांच्या झोपडीत त्या मिणमिणत्या पणतीच्या प्रकाशात विनायकला एक वेगळंच चैतन्य जाणवू लागलं होतं. तात्याबांनी आपल्या थरथरत्या हाकाने ती जुनी आणि धूळ बसलेली पोथी विनायकसमोर उघडली आणि त्यातील पिवळी पडलेली पानं चाळत ते सांगू लागले की बाळा, हा गुढीपाडवा म्हणजे केवळ वर्षाचा पहिला दिवस नाही, तर हा सृष्टीच्या निर्मितीचा दिवस आहे. ब्रह्मदेवाने याच दिवशी विश्वाची रचना केली आणि सत्ययुगाला सुरुवात झाली. म्हणूनच याला ब्रह्मध्वज म्हणतात. विनायक अगदी डोळे विस्फारून ऐकत होता, कारण आजवर त्याने गुढी फक्त एक सण म्हणून पाहिली होती, पण त्यामागचं हे गहन शास्त्र त्याला पहिल्यांदाच समजत होतं. तात्याबा पुढे म्हणाले की जेव्हा आपण अंगणात गुढी उभारतो तेव्हा तो केवळ बांबूचा तुकडा नसतो, तर तो आपला कणा असतो, जो ताठ मानेने संकटाचा सामना करायला शिकवतो. त्यावर चढवलेला शालू म्हणजे आपल्या आयुष्यातील समृद्धी आणि अंगावरची वस्त्र आहेत तर त्यावरील तांब्याचा कलश म्हणजे विजयाचं प्रतीक आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या गुढीला बांधलेला कडुलिंब आणि साखरेच्या गाठी. आयुष्य हे सुख आणि दुःखाचं मिश्रण आहे हे सांगणारा हा कडुलिंब आपल्या रक्तातील दोष धुवून काढतो आणि साखरेची गाठ आपल्याला कडू प्रसंगातही गोडवा जपायला शिकवते. विनायकला तात्याबांच्या बोलण्यातून एक नवी दृष्टी मिळत होती आणि त्याला जाणवलं की आज त्यांच्या गावात जो दुष्काळ पडला आहे तो केवळ पाण्याचा नाही तर श्रद्धेचा आणि संस्कृतीचा सुद्धा आहे. तात्याबांनी सांगितलं की जर विधीपूर्वक आणि शुद्ध अंतःकरणाने या दिवशी ब्रह्मध्वजाची पूजा केली तर निसर्ग पुन्हा प्रसन्न होतो आणि धरणीमाता हिरवीगार नटते. विनायकने विचारलं की तात्याबा, मग आपण हे व्रत का करत नाही? तेव्हा तात्याबांच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते म्हणाले की बाळा, हे व्रत करण्यासाठी लागणारी जिद्द आणि पवित्रता आज कोणाकडे उरली आहे? सगळेजण फक्त पोटाची खळगी भरण्यासाठी धावत आहेत आणि देवाच्या या शक्तीला विसरले आहेत. रायाजींसारखे लोक तर धर्माला फक्त भीतीचं साधन मानतात, पण खरी भक्ती तर प्रेमात आणि समर्पणात असते. विनायकने तिथेच संकल्प केला की यंदाच्या पाडव्याला तो आपल्या अंगणात अशी गुढी उभारेल जी संपूर्ण गावासाठी आशेचा किरण ठरेल. तात्याबांनी त्याला सावध केलं की रायाजी तुला हे सहज करू देणार नाहीत, कारण लोकांच्या मनात श्रद्धा जागृत झाली तर त्यांचं वर्चस्व संपेल. पण विनायक मागे हटायला तयार नव्हता. त्याने विचारलं की तात्याबा, या व्रतासाठी नक्की काय काय करावं लागतं? मग तात्याबांनी त्याला सविस्तर विधी सांगायला सुरुवात केली की पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून अभ्यंग स्नान करायचं, घरासमोर सडा संमार्जन करून रांगोळी काढायची आणि मग त्या उंच बांबूला तेल लावून स्नान घालून त्यावर भरजरी वस्त्र, कडुनिंबाची डहाळी, फुलांचा हार आणि साखरेची गाठ बांधून तो कलश उलटा ठेवून गुढी उभारायची. पण या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संकल्प. जोपर्यंत तू संपूर्ण गावाच्या कल्याणाचा विचार मनात ठेवत नाहीस तोपर्यंत या व्रताचं फळ मिळणार नाही. विनायकने मनोमन सगुणाचं स्मरण केलं, जिने नेहमीच त्याला साथ दिली होती. त्याला वाटलं की सगुणा हीच खरी लक्ष्मी आहे जी माझ्या घरात या व्रताची शोभा वाढवेल. तात्याबांनी त्या पोथीतील एक गुप्त मंत्र विनायकला सांगितला, जो गुढी उभारताना म्हणायचा होता. तो मंत्र ऐकताच विनायकच्या अंगावर काटा आला, कारण त्या शब्दांमध्ये एक वेगळीच शक्ती होती. झोपडीबाहेर रात्रीचा वारा सुसाट सुटला होता. जणू काही निसर्ग विनायकचा या निर्णयाची साक्ष देत होता. विनायकने तात्याबांचा निरोप घेतला आणि तो आपल्या घराकडे चालू लागला. वाटेत त्याला पुन्हा तोच कोरडा तलाव दिसला, जिथे कधी काळी पाणी खळाळत असायचं. पण आता विनायकला तिथे पाण्याचे झरे फुटलेले दिसत होते. हा केवळ त्याचा भ्रम नव्हता, तर त्याच्या वाढलेल्या आत्मविश्वासाचं फळ होतं. घरापाशी पोहोचल्यावर त्याने पाहिलं की सगुणा दारातच त्याची वाट पाहत उभी आहे. तिच्या थकलेल्या चेहऱ्यावर विनायकला पाहून एक हसू आलं. विनायकने तिला जवळ घेतलं आणि सांगितलं की सगुणा, आता घाबरण्याचं कारण नाही, आपल्याला मार्ग सापडला आहे. त्याने तात्याबांनी सांगितलेली सगळी हकीकत तिला सांगितली. सगुणाचे डोळे आनंदाने भरून आले, कारण तिला माहीत होतं की तिचा विनायक जर काही ठरवतो तर ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. पण सगुणाने एक प्रश्न विचारला की विनायक, आपल्याकडे तर गुढीसाठी नवीन वस्त्र नाही किंवा साखरेच्या गाठी घ्यायला पैसे नाहीत, मग आपण हे कसं करणार?
विनायकने तिच्याकडे पाहून स्मितहास्य केलं आणि म्हणाला की देवाला वस्त्राची नाही तर भावाची भूक असते. आपल्याकडे जे आहे त्यातच आपण सर्वोत्तम गुढी उभारू. पण विनायकला माहीत होतं की खरा संघर्ष तर उद्यापासून सुरू होणार आहे, जेव्हा रायाजींना याबद्दल कळेल. रायाजींच्या वाड्यात मात्र त्या रात्री दिवे झळकत होते आणि ते आपल्या मुनीमजींशी चर्चा करत होते की कसं गावकऱ्यांची उरलीसुरली जमीन आपल्या नावावर करून घेता येईल. रायाजींना वाटत होतं की पाडव्याच्या आधीच जर गावकऱ्यांनी हार मांडली तर त्यांचं काम सोपं होईल. पण त्यांना काय ठाऊक की एका छोट्याशा झोपडीत विजयाचा आणि समृद्धीचा संकल्प केला गेला आहे. विनायकने त्या रात्री आपल्या जुन्या लाकडी पेटीतून एक पांढरा शुभ्र पण जुना झालेला फेटा काढला आणि ठरवलं की याच फेट्याची तो गुढी उभारेल. सगुणाने अंगण झाडून स्वच्छ करायला सुरुवात केली. जरी तिथे पाणी नव्हतं तरी तिने धुळीतच एक सुंदर आकार दिला. विनायकला जाणवलं की भक्तीमध्ये केवढी ताकद असते, जी अभाव असतानाही माणसाला श्रीमंत बनवते. तात्याबांनी सांगितलेला तो मंत्र विनायकच्या मनात सतत घोळत होता आणि त्याला असं वाटत होतं की प्रत्येक श्वासासोबत तो मंत्र त्याच्या शरीरात भिनत चालला आहे. गावातील कुत्री भुंकत होती आणि दुरून कोल्ह्यांचा ओरडण्याचा आवाज येत होता. पण विनायकला आता कशाचीच भीती वाटत नव्हती. त्याने आकाशातील त्या तेजस्वी ताऱ्याकडे पाहिलं आणि वचन दिलं की यंदाचा गुढीपाडवा या गावाचा इतिहास बदलेल. संपूर्ण रात्र विनायकने गुढीच्या साहित्याची जुळवाजुळव करण्यात घालवली. त्याने रानातून एक सरळ सोट बांबू शोधून आणला, जो मजबूतीचं प्रतीक होता. कडुनिंबाच्या झाडापाशी जाऊन त्याने त्याची माफी मागितली आणि काही पानं तोडून घेतली, कारण तात्याबाईंनी सांगितलं होतं की निसर्गाकडून काही घेताना त्याची परवानगी घेणं गरजेचं असतं. हळूहळू पहाट होऊ लागली होती आणि कोकिळेचा आवाज ऐकू येऊ लागला होता. जरी दुष्काळ होता तरी कोकिळेने आपली गायकी सोडली नव्हती. हे पाहून विनायकला अजूनच उमेद मिळाली. पण याच पहाटेच्या शांततेत त्याला कोणाच्या तरी घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला. रायाजींचे सिपाही गावात फेरफटका मारत होते आणि लोकांवर नजर ठेवून होते. विनायकने स्वतःला सावरलं आणि सगुणाला खुणावलं की आता वेळ आलीये. त्या दोघांच्या मनात एकच विचार होता की जर या गुढीने पाऊस आणला नाही तर गावकरी आपल्याला वेड्यात काढतील. पण श्रद्धा तिथेच असते जिथे तर्क संपतो. विनायकने गुढी उभारण्यासाठी खड्डा खणायला सुरुवात केली आणि प्रत्येक घावासोबत तो देवाचं नाव घेत होता. माती कडक होती पण विनायकचे हात त्याहूनही मजबूत होते. सगुणाने कलश स्वच्छ घासून काढला होता, जो सूर्यप्रकाशात सोन्यासारखा चमकणार होता. ही तयारी पाहून आसपासचे काही शेजारी बाहेर आले आणि विचारू लागले की विनायक, हे काय वेडं मांडलं आहेस? पाणी नाही, खायला अन्न नाही आणि तू सण साजरा करतोयस? पण विनायकने कोणाकडेही लक्ष दिलं नाही आणि त्याचंही शांत राहणंच गावकऱ्यांना अस्वस्थ करत होतं. हे केवळ एक सण साजरा करणं नव्हतं, तर ही एक बंडखोरी होती, त्या परिस्थितीविरुद्ध आणि रायाजींच्या दहशतीविरुद्ध. विनायकच्या या कृतीने गावातील वातावरणात एक वेगळाच ताण निर्माण झाला होता, पण सोबतच एक सुप्त आशाही जागी होत होती. सूर्य माथ्यावर चढला होता आणि त्या प्रखर उन्हात विनायकची लगबग पाहून गावात कुजबूज वाढू लागली होती. रायाजींच्या वाड्यापर्यंत ही बातमी पोहोचायला वेळ लागला नाही की विनायक हा कसल्या तरी विधीची तयारी करत आहे आणि त्याने साध्या बांबूची गुढी उभारण्यासाठी खड्डा खणला आहे. रायाजी आपल्या घोड्यावर स्वार होऊन तिथे पोहोचले आणि त्यांच्या मागे 4-5 सिपाहीसुद्धा होते. विनायकच्या दारात जमलेली गर्दी पाहून रायाजींचा चेहरा रागाने लाल झाला होता, कारण त्यांच्या परवानगीशिवाय गावात कोणतीही गोष्ट घडणे त्यांना मान्य नव्हते. रायाजींनी घोड्यावरून खाली न उतरता ओरडून विचारलं की विनायक, हे काय वेड मांडलं आहेस? ज्यांच्या घरात खायला अन्न नाही आणि प्यायला पाणी नाही, त्यांनी सण साजरे करावेच ही केवढी मोठी थट्टा आहे. विनायकने आपलं काम थांबवलं आणि शांतपणे रायाजींकडे पाहून हात जोडले. पण त्याच्या डोळ्यात भीती नव्हती. त्याने सांगितलं की रायाजी, हा सण साजरा करणं नाही तर हा निसर्गाचा सन्मान आहे आणि आपण जर आज गुढी उभारली नाही तर येणाऱ्या वर्षातही हीच परिस्थिती राहील. रायाजी खदाखदा हसले आणि म्हणाले की तुझी ही लाकडी काठी आणि तो फाटका कपडा पाहून निसर्ग तुला पाऊस देईल असं तुला वाटतं का? लोकांनीही हळूहळू विनायकची बाजू सोडून रायाजींच्या बाजूने बोलायला सुरुवात केली, कारण त्यांना रायाजींच्या दहशतीची भीती वाटत होती. सगुणा हातून तांब्याभर पाणी घेऊन बाहेर आली, पण पाहुण्यांना द्यायला घरात गुळही नव्हता. हे बघून रायाजींनी तिची चेष्टा केली. त्यांनी जाहीर केलं की जर उद्या सकाळपर्यंत ही काठी इथून हटवली नाही तर विनायकची जमीन मी जप्त करेन. पण विनायक मात्र आपल्या निर्णयावर ठाम होता, कारण त्याला तात्याबांनी सांगितलं होतं की व्रताच्या मार्गात अनेक परीक्षा येतात. रायाजी निघून गेल्यावर विनायकच्या वडिलांचे काही जुने मित्र त्याच्याकडे आले आणि त्याला समजावू लागले की विनायक, नको त्या भानगडीत पडू नकोस, रायाजींची सत्ता मोठी आहे. पण विनायकने कोणाचंही ऐकलं नाही आणि त्याने आपला बांबू पुन्हा एकदा स्वच्छ पुसून घेतला.
साहित्याची जुळवाजुळव करताना त्याला जाणवलं की गुढीला लावण्यासाठी त्याच्याकडे साखरगाठ नाही. गावातल्या वाण्याकडे तो गेला, पण त्याने उधार द्यायला नकार दिला, कारण रायाजींनी तसा हुकूम सोडला होता. विनायक हताश होऊन परतत असताना त्याला वाटेत तात्याबा दिसले. तात्याबांनी त्याला एक जुनी लाकडी डबी दिली, ज्यामध्ये साखरेचे काही खडे होते, आणि सांगितलं की भक्तीत वस्तूचं मोल नसतं, तर भावनेचं मोल असतं. विनायकने ते खडे श्रद्धेने स्वीकारले आणि त्याला वाटलं की जणू प्रत्यक्ष ब्रह्मदेवानेच त्याला हे दान दिलं आहे. संध्याकाळ झाली आणि गावात अंधार पसरू लागला, पण विनायकच्या मनात मात्र प्रकाशाची एक नवीन ज्योत पेटली होती. सगुणाने आपल्या फाटलेल्या साडीचा एक सुंदर पदर कापून गुढीसाठी वस्त्र तयार केलं होतं. जरी ते जुनं होतं तरी त्यातील पावित्र्य एखाद्या महागड्या शालूपेक्षाही जास्त होतं. रायाजींच्या शिपायांनी रात्रभर विनायकच्या घरावर पाळत ठेवली होती, जेणेकरून तो काही गुपचूप करणार नाही. पण विनायक तर जाहीरपणे गुढी उभारणार होता, कारण हे व्रत केवळ त्याच्यासाठी नव्हतं, तर संपूर्ण गावासाठी होतं. रात्रीच्या वेळी विनायकने गुढीच्या बांबूला तेल लावून मालिश केली, जसं आपण एखाद्या योद्ध्याला तयार करतो. सगुणाने शेजारच्या घरातून मागून आणलेल्या थोड्याशा तांदळाची पिठी केली आणि त्यापासून रांगोळीचे रंग तयार केले. हे सगळं सुरू असताना विनायकच्या मनात मात्र तात्याबांनी सांगितलेला तो मंत्र गुंजत होता. त्याला असं वाटत होतं की प्रत्येक कडुलिंबाच्या पानात गावाचं दुःख सामावलेलं आहे, जे उद्या गुढी उभारल्यानंतर गोडव्यात रूपांतरित होईल. गावातील काही लहान मुलं गुपचूप विनायकच्या दारात येऊन बघत होती की हा माणूस काय करतोय. त्यांच्या निष्पाप नजरेत विनायकला त्याचं उत्तर मिळालं की हा वारसा या मुलांसाठी जिवंत ठेवणं किती गरजेचं आहे. मध्यरात्र उलटून गेली आणि विनायकने तात्याबांच्या झोपडीकडे पाहिलं. तिथे एक दिवा अजूनही जळत होता, जणू काही तात्याबा विनायकला धीर देत होते. रायाजींच्या वाड्यात मात्र मदिरेचा आणि सत्तेचा गर्व नाचत होता. त्यांना खात्री होती की उद्या विनायक अपमानित होऊन गाव सोडेल. पण विनायकने त्या रात्री आकाशातल्या ध्रुवताऱ्याकडे पाहून शपथ घेतली की जोपर्यंत गावावर सुखाची सावली पडत नाही, तोपर्यंत मी विश्रांती घेणार नाही. पहाटेचा थंड वारा सुटला होता आणि विनायकने अभ्यंग स्नानासाठी पाणी तापवायला सुरुवात केली. जरी पाणी कमी होतं तरी त्याने त्यात थोडे कडुलिंबाचे पानं टाकली होती. सगुणाने अंगण झाडून सारवून तयार केलं होतं आणि त्यावर विनायकने त्या जुन्या साखरेच्या खड्यांची आणि कडुलिंबाच्या डहाळीची मांडणी केली. विनायकच्या मनात आता एकच ध्यास होता की जेव्हा उद्या सूर्योदयाला पहिली किरणं या गुढीवर पडतील तेव्हा निसर्ग आपला चमत्कार दाखवेल. पण त्याला हेही माहीत होतं की रायाजींचे सिपाही कोणत्याही क्षणी येऊन ही गुढी पाडू शकतात, त्यामुळे त्याने गुढीच्या पायथ्याशी स्वतः बसून राहायचं ठरवलं. ही एक अशी लढाई होती जिथे शस्त्र नव्हती, तर फक्त निष्ठा होती. विनायकने आपल्या मनाला सांगितलं की घाबरू नकोस, कारण तू सत्याच्या मार्गावर आहेस आणि ज्यांच्या मागे परंपरा असते त्यांना कोणाची भीती नसते. हळूहळू आकाशाचा रंग बदलू लागला आणि पहाटेची चाहूल लागली. विनायकने आपला तो जुना शुभ्र फेटा डोक्याला बांधला आणि गुढी उभारण्यासाठी सज्ज झाला. सगुणाने हळद कुंकवाचा करंडा बाहेर आणला आणि त्या पवित्र वातावरणात जणू काही दैवी शक्तीचा संचार झाला. विनायकने बांबू उचलला आणि तो खड्ड्यात उभा करण्यासाठी जोर लावला. त्याच्या हाताच्या शिरा ताणल्या गेल्या होत्या, पण त्याच्या मनात मात्र अचाट बळ होतं. सगुणाने त्याला आधार दिला आणि त्या दोघांनी मिळून ती गुढी ताठ उभी केली. जशी गुढी उभी राहिली तसा एक जोराचा वाऱ्याचा झोत आला आणि त्यावरील तो वस्त्र एखाद्या ध्वजासारखा फडफडू लागला. विनायकने तात्याबांनी सांगितलेला मंत्र मोठ्या आवाजात म्हणायला सुरुवात केली आणि त्याचा आवाज संपूर्ण शांत गावात घुमू लागला. गावकऱ्यांनी जेव्हा हा मंत्र ऐकला तेव्हा त्यांची झोप उडाली आणि ते आश्चर्याने विनायकच्या घराकडे धावू लागले. रायाजींच्या कानावरही हे शब्द पडले आणि त्यांचा थरकाप उडाला, कारण त्यांना वाटलं नव्हतं की विनायक एवढी हिंमत करेल. विनायकची ती गुढी आता उंचावर दिमाखात उभी होती आणि सूर्योदयाची पहिली तांबूस किरणं त्या तांब्याच्या कलशावर पडली. तेव्हा त्यातून निघालेल्या चमकाटाने सर्वांचे डोळे दिपले. हे केवळ एक दृश्य नव्हतं, तर तो गावाच्या पुनर्जन्माचा क्षण होता. पण तितक्यात रायाजींचे सिपाई हातात काठ्या घेऊन गर्दीतून वाट काढत पुढे आले आणि त्यांनी विनायकला धक्काबुक्की करायला सुरुवात केली. सगुणा गुढीला बिलगून उभी राहिली, जणू काही ती तिचं शील वाचवत आहे. विनायकने शांतपणे सिपाह्यांना सांगितलं की हा देवाचा अपमान करू नका, पण ते ऐकायला तयार नव्हते. अशा प्रकारे विनायकचा संघर्ष आता टोकाला पोहोचला होता आणि संपूर्ण गाव एक प्रेक्षक म्हणून तिथे उभा होता की पुढे काय होतं. विनायकच्या डोळ्यात आता एक वेगळीच चमक होती, जी सांगत होती की आता मागे फिरणं शक्य नाही.
सिपाही रागाने पुढे सरसावले आणि त्यांनी गुढीचा बांबू ओढण्याचा प्रयत्न केला. पण सगुणा वाघिणीसारखी त्या गुढीसमोर उभी राहिली आणि तिने दोन्ही हातांनी तो पवित्र बांबू घट्ट पकडून ठेवला. तिच्या डोळ्यातली ती जिद्द पाहून सिपाही क्षणभर थबकले, कारण एका सामान्य स्त्रीमध्ये एवढं बळ कुठून आलं हे त्यांना उमजत नव्हतं. रायाजी घोड्यावरून ओरडले की या वेड्या बाईला बाजूला करा आणि ती काठी तोडून फेकून द्या. पण सगुणा ओरडून म्हणाली की रायाजी, ही केवळ काठी नाही तर हे आमच्या विश्वासाचं प्रतीक आहे आणि याला हात लावण्यापूर्वी तुम्हाला माझ्या देहावरून जावं लागेल. विनायकने सगुणाला सावरलं, पण त्यानेही मागे हटण्यास नकार दिला. गावातील लोक दुरून हे दृश्य पाहत होते आणि त्यांच्या मनात भीती आणि भक्ती यांचा संघर्ष सुरू होता. काही म्हाताऱ्या बायांनी हळूच पदर डोळ्याला लावला, कारण त्यांना आपल्या परंपरेचा असा अपमान बघवत नव्हता. पण रायाजींच्या दहशतीपुढे कोणाचंही तोंड उघडत नव्हतं. रायाजींनी चाबूक हवेत फिरवला आणि विनायकला धमकी दिली की जर तू आता ही गुढी उतरवली नाहीस तर आजच्या आज तुझ्या घराचा लिलाव करीन आणि तुला या गावाची वेस ओलांडायला लावीन. पण विनायकच्या चेहऱ्यावर एक अजब शांतता होती, जणू काही त्याला कशाचीच पर्वा नव्हती. त्याने तात्याबांनी दिलेला तो मंत्र मनातल्या मनात गुणगुणायला सुरुवात केली आणि अचानक एक विचित्र घटना घडली. तो तप्त उन्हाचा कडाका क्षणभर कमी झाला आणि एक शीतल वाऱ्याची झुळूक त्या गुढीच्या वस्त्राला स्पर्श करून संपूर्ण गावात पसरली. त्या वाऱ्यात कडुनिंबाचा एक वेगळाच सुवास होता, ज्याने लोकांच्या मनातील अस्वस्थता काही क्षणापुरती दूर केली. सिपाही जेव्हा पुन्हा गुढीला हात लावण्यासाठी पुढे आले तेव्हा त्यांच्या हाताला एक गरम झटका बसला आणि ते ओरडत मागे सरकले. हे पाहून रायाजींचा थरकाप उडाला, पण त्यांचा अहंकार अजूनही जिवंत होता. त्यांनी आपल्या शिपायांना शिव्या द्यायला सुरुवात केली. विनायकने पाहिलं की सगुणाचे हात गुढीला धरून ठेवल्यामुळे लाल झाले होते, पण तिच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य होतं. आज गरिबीतही तिने ज्या प्रकारे गुढीसाठी साहित्याची जमावजमाव केली होती आणि स्वतःच्या फाटलेल्या साडीचा शालू अर्पण केला होता, त्याचं सार्थक झाल्यासारखं तिला वाटत होतं. रायाजींनी मग गावकऱ्यांना उद्देशून म्हटलं की जो कोणी विनायकला साथ देईल त्याला यावर्षी धान्य मिळणार नाही. हा एक मोठा आर्थिक आणि सामाजिक बहिष्कार होता, ज्याने गावकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण केलं. पण विनायकने कोणाकडेही काही मागितलं नव्हतं. त्याने फक्त आपल्या श्रद्धेच्या जोरावर ही गुढी उभी केली होती. तात्याबा लांबून हे सगळं पाहत होते आणि त्यांना माहीत होतं की ही फक्त एका कुटुंबाची नाही तर संपूर्ण संस्कृतीची कसोटी आहे. विनायकने रायाजींना शांतपणे उत्तर दिलं की जमीन तुमची असेल, पण हा प्राण त्या ईश्वराचा आहे आणि आजच्या या शुभ मुहूर्तावर मी अधर्माला शरण जाणार नाही. सगुणाने घरातून आणलेल्या त्या उरल्यासुरल्या तांदळाची पिठी आता हवेत उडत होती, जणू काही निसर्गच त्या गुढीचा अभिषेक करत होता. रायाजींनी चिडून आपला घोडा विनायकच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला, पण घोडा अचानक अडखळला आणि रायाजी खाली पडता पडता वाचले. या अपमानाने रायाजी अधिकच पिसाळले आणि त्यांनी ठरवलं की आता सामोपचाराने नाही तर बळाचा वापर करून हे सगळं नष्ट करायचं. पण विनायकच्या अंगणात उभारलेली ती गुढी आता केवळ एक ध्वज राहिली नव्हती, तर ते गावाच्या स्वाभिमानाचं केंद्र बनलं होतं. हळूहळू काही धाडसी तरुण विनायकच्या बाजूला येऊन उभे राहू लागले, कारण त्यांनाही वाटत होतं की जर आज आपण गप्प बसलो तर आपला इतिहास कायमचा पुसला जाईल. ही संघर्षाची ठेणगीरता संपूर्ण गावात पसरू लागली होती आणि गुढीपाडव्याचा हा सण एका मोठ्या सामाजिक बदलाची नांदी ठरणार होता. विनायकच्या मनात मात्र तात्याबांचे ते शब्द आठवत होते की संकटातच श्रद्धेची खरी परीक्षा असते. सगुणाने गुढीच्या पायथ्याशी एक छोटासा दिवा लावला होता, जो त्या वाऱ्यातही विझला नाही. हे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आणि लोकांच्या मनात विनायकबद्दल आदर वाढू लागला. रायाजींनी आपला मोर्चा आता वेशीकडे वळवला आणि तिथून नवीन हुकूम काढण्याची तयारी सुरू केली. पण विनायकने मनोमन ठरवलं होतं की जोपर्यंत सूर्याचा शेवटचा किरण या गुढीवर आहे तोपर्यंत ही गुढी अशीच दिमाखात उभी राहील. रायाजींच्या डोळ्यातील राग आता एका भयंकर सुडामध्ये रूपांतरित झाला होता आणि त्यांनी आपल्या वाड्यावर परतताच संपूर्ण गावासाठी एक अत्यंत कठोर फरमान सोडलं, ज्याने प्रत्येक गावकऱ्याच्या काळजाचा ठोका चुकला. त्यांनी जाहीर केलं की जो कोणी विनायकच्या या गुढीपाडव्याच्या वेळाला पाठिंबा देईल किंवा त्याला साहित्याची मदत करेल त्याला गावाच्या सार्वजनिक विहिरीवरून पाणी भरता येणार नाही. या दुष्काळात पाणी म्हणजे जणू प्राण होते आणि पाण्यासाठी लोकांची ही कोंडी करणं म्हणजे त्यांना मृत्यूच्या दारात ढकलण्यासारखं होतं.
विनायकच्या घराकडे जाणारे सर्व रस्ते अडवण्याचे आदेश देण्यात आले आणि साध्या कडुनिंबाच्या डाहळ्या तोडण्यावरही बंदी घालण्यात आली. विनायक आणि सगुणा आता गावात पूर्णपणे एकटे पडले होते, कारण भीतीपोटी त्यांच्या स्वतःच्या नातलगांनीही त्यांच्याकडे पाठ फिरवली होती. सगुणा जेव्हा पहाटेच्या अंधारात पाण्यासाठी निघाली तेव्हा तिला सार्वजनिक विहिरीवर रायाजींच्या शिपायांनी अडवलं आणि तिचा पाण्याचा हंडा लाथेने उडवून दिला. त्या रिकाम्या हंड्याचा आवाज त्या शांत वातावरणात एखाद्या आक्रोशासारखा घुमला आणि सगुणाच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले. पण तिने हार मानली नाही. तिने ठरवलं की जर विहीर बंद असेल तर ती मैलोन-मैल दूर असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या झऱ्यातून पाणी आणेल, पण गुढीचा अपमान होऊ देणार नाही. विनायकला जेव्हा हे समजलं तेव्हा त्याचं रक्ताचं पाणी झालं, पण त्याने सगुणाला धीर दिला आणि सांगितलं की हीच ती वेळ आहे जेव्हा देव आपली खरी परीक्षा घेतो. गावातील बाजारपेठेत विनायकला धान्य देण्यास व्यापाऱ्यांनी नकार दिला, कारण रायाजींच्या दहशतीपुढे कोणाचंही चालत नव्हतं. विनायकच्या घरात आता अन्नाचा एक दाणाही शिल्लक नव्हता, पण तरीही त्याने आपल्या संकल्पनेपासून माघार घेतली नाही. तात्याबांनी सांगितल्याप्रमाणे त्याने आपल्या अंगणात त्या गुढीसमोर बसून नामस्मरण सुरू केलं होतं आणि त्याचं ते शांत बसणं रायाजींना अधिकच अस्वस्थ करत होतं. रायाजींनी मग एक नवी चाल खेळली आणि गावातील काही लोकांना चिथावणी दिली की विनायकच्या या कृत्यामुळेच पाऊस पडत नाहीये आणि जर ही गुढी काढली नाही तर देव अधिक कोपेल. अडाणी गावकऱ्यांनी रायाजींच्या या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि ते हातात दगड घेऊन विनायकच्या घरासमोर गोळा झाले. स्वतःचेच लोक जेव्हा शत्रू बनून उभे ठाकतात तेव्हा माणसाचं मन खचतं, पण विनायकच्या पाठीशी सगुणाची पुण्याई आणि तात्याबांचे आशीर्वाद होते. गावकऱ्यांनी विनायकवर ओरडायला सुरुवात केली की आमची लेकरं तहानलेली आहेत आणि तू इथे सोंग मांडलं आहेस. विनायकने शांतपणे उभं राहून त्यांना विचारलं की आपण वर्षानुवर्षे गुढीपाडवा साजरा करतो तेव्हा निसर्ग साथ देतो, मग आजच असं काय झालं की आपण आपली संस्कृती विसरायला निघालो आहोत? पण लोकांचा आक्रोश एवढा मोठा होता की त्याचं बोलणं कोणालाही ऐकू येत नव्हतं. अशावेळी रायाजींचे सिपाही पुढे आले आणि त्यांनी विनायकच्या हातातील जपमाळ हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, पण विनायकने ती घट्ट पकडून ठेवली. सगुणाने दारात उभी राहून लोकांना विनवणी केली की हा पाडवा आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी आहे, पण लोक दगडफेक करायला तयार झाले होते. तितक्यात आकाशात ढगांचा एक गडगडाट झाला आणि विनायकच्या अंगणातील त्या गुढीचा कलश अचानक प्रकाशाने उजळून निघाला. हे पाहून लोक थबकले आणि त्यांच्या हातातील दगड गळून पडले. ही केवळ नैसर्गिक घटना होती की दैवी संकेत हे कोणालाच उमजत नव्हतं, पण त्या क्षणी लोकांच्या मनातील राग निवाळला. रायाजींना वाटलं होतं की गावकरी विनायकचं घर पेटवून देतील, पण उलट लोक आता भीतीने मागे सरकले होते. विनायकने संधी साधून लोकांना सांगितलं की आपण जर एकत्र आलो तर रायाजींची ही अन्यायकारक सत्ता आणि हा दुष्काळ दोन्ही संपतील. पण लोकांच्या मनात अजूनही शंका होती, कारण रायाजींच्या कर्जाच्या पाशात संपूर्ण गाव अडकलं होतं. विनायकला जाणीव झाली की केवळ भक्ती असून चालणार नाही, तर त्याला आता या सामाजिक अन्यायाविरुद्धही लढावं लागणार आहे. त्याने ठरवलं की तो स्वतः रायाजींच्या वाड्यावर जाऊन त्यांना जाब विचारणार, पण सगुणाने त्याला अडवलं, कारण तिला माहीत होतं की रायाजी अत्यंत धूर्त आहेत. दिवसभर विनायक आणि सगुणा उपवाशी होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं, जणू काही त्यांना भूक आणि तहान जाणवतच नव्हती. गुढीच्या त्या वस्त्रावर आता धूळ बसली होती, तरीही त्याचा मान कमी झाला नव्हता. संध्याकाळच्या वेळी काही लहान मुलं गुपचूप विनायकच्या दारात थोडं पाणी घेऊन आली आणि त्यांनी ते गुढीच्या पायथ्याशी अर्पण केलं. ही छोटीशी कृती विनायकला जगातील सर्वात मोठ्या दानापेक्षाही मोठी वाटली. त्याला समजलं की येणारी पिढी अजूनही संस्कारांनी जोडलेली आहे. रायाजींनी मग शेवटचा प्रयत्न म्हणून गावातील मंदिर बंद करण्याचे आदेश दिले, जेणेकरून कोणालाही देवासमोर दिवा लावता येणार नाही. पण विनायकने आपल्या मनाच्या गाभाऱ्यात देवाला बसवलं होतं, त्यामुळे त्याला बाहेरच्या मंदिराची गरज उरली नव्हती. रात्रीच्या अंधारात विनायकने पाहिलं की गावातील दिवे हळूहळू विझत चालले आहेत, पण त्याच्या अंगणातला तो छोटासा दिवा अजूनही तेवत होता. हे पाहून रायाजींच्या मनात एक अनामिक भीती निर्माण झाली की जर या एका दिव्याने सर्वांना दिशा दाखवली तर आपलं काय होईल. विनायकने त्या रात्री आकाशाकडे पाहून प्रार्थना केली की हे ईश्वरा, मला एवढीच शक्ती दे की मी या लोकांसाठी उभा राहू शकेन. सगुणाने रात्रीच्या वेळी विनायकला सांगितलं की उद्याच्या भागात आपण गावातील स्त्रियांना एकत्र करूया, कारण सण आणि परंपरा टिकवण्यात स्त्रियांचा मोठा वाटा असतो. विनायकला तिचं म्हणणं पटलं आणि त्याने ठरवलं की उद्याचा दिवस हा केवळ व्रताचा नाही तर एकजुतीचा असेल.
अशा प्रकारे रायाजींच्या अडथळ्यांनी विनायकला कमकुवत करण्याऐवजी अधिक मजबूत केलं होतं आणि आता ही लढाई एका नवीन वळणावर येऊन पोहोचली होती. विनायकने पहाटेच्या वेळी रानाकडे धाव घेतली, कारण त्याला तात्याबांनी सांगितलेल्या एका विशिष्ट वनौषधीचा शोध घ्यायचा होता, जिचा वापर गुढीच्या पूजेत अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. गावकरी अजून गाढ झोपेत होते, पण विनायकच्या मनात मात्र विचारांचं काहूर माजलं होतं. चालता चालता तो गावापासून खूप लांब असलेल्या एका निर्जन टेकडीपाशी पोहोचला, जिथे पूर्वी घनदाट जंगल होतं, पण आता फक्त सुकलेली खोडं उभी होती. घामाच्या धारा त्याच्या कपाळावरून ओघळत होत्या, पण त्याच्या पायात एक अजब बळ होतं. अचानक त्याचं लक्ष एका जुन्या आणि कोसळलेल्या मंदिराच्या अवशेषांकडे गेलं, जे आजवर वेलींच्या जाळ्यात आणि काट्याकुट्यात लपलेलं होतं. दुष्काळामुळे त्या वेली सुकल्या होत्या आणि तो भाग आता स्पष्ट दिसत होता. विनायक तिथे गेला आणि त्याने पाहिलं की एका मोठ्या दगडावर काहीतरी कोरीव काम केलेलं आहे. त्याने आपल्या उपरण्याने त्या दगडावरची धूळ आणि माती स्वच्छ केली. तेव्हा त्याला जाणीव झाली की हा एक प्राचीन शिलालेख आहे. त्यावरील अक्षरं जुन्या मराठीत होती, जी वाचायला त्याला थोडे कष्ट पडले. पण जसा जसा तो वाचू लागला तसं त्याचं हृदय वेगाने धडधडू लागलं. त्या शिलालेखावर गुढीपाडव्याच्या एका अशा गुप्त विधीचा उल्लेख होता, जो काळाच्या ओघात विसरला गेला होता. त्यात लिहिलं होतं की जेव्हा सृष्टी संकटात असते तेव्हा केवळ गुढी उभारून चालत नाही, तर त्या गुढीच्या पायथ्याशी पंचमहाभूतांची प्रार्थना करावी लागते आणि जमिनीच्या कुशीत एक विशेष प्रकारचं बी पेरावं लागतं, ज्याला श्रद्धेचं पाणी मिळालं की ते संपूर्ण परिसराचं नशीब बदलतं. त्या विधीला सृष्टी जागरण असं नाव दिलं होतं. विनायकला आठवलं की तात्याबासुद्धा असंच काहीतरी म्हणत होते, पण या शिलालेखावर त्याचं संपूर्ण शास्त्र लिहिलेलं होतं. त्या कोरलेल्या ओळींमध्ये असं सांगितलं होतं की चैत्र प्रतिपदेच्या मुहूर्तावर जर गावातील शुद्ध रक्ताच्या आणि निस्वार्थ मनाच्या माणसाने आपल्या हाताने माती खणून त्यात गुढीचा बांबू रोवला आणि त्याच मातीत कडुनिंबाच्या पानांचा रस अर्पण केला, तर ती माती पुन्हा जिवंत होते. विनायकला जाणवलं की हे केवळ कर्मकांड नसून हे निसर्गाशी जोडलं जाण्याचं एक प्रगत तंत्र आहे. शिलालेखाच्या शेवटी एक मंत्र कोरला होता, जो सूर्याच्या पहिल्या किरणासोबत म्हटला तर वातावरणातील नकारात्मकता नष्ट होऊन पर्जन्यवृष्टीचे योग जुळून येतात. विनायकला हा अमूल्य ठेवा सापडल्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने त्या शिलालेखाला मनोमन नमस्कार केला आणि तिथली थोडी पवित्र माती आपल्या कपाळाला लावली. त्याला असं वाटलं की जणू त्याच्या पूर्वजांनीच त्याला हा मार्ग दाखवला आहे. त्याच वेळी रानात एक मोर ओरडला आणि विनायकला तो शुभ शकून वाटला. त्याने विचार केला की जर ही विधी मी पूर्ण केली तर रायाजींच्या दहशतीला आणि या भीषण दुष्काळाला कायमचं उत्तर मिळेल. पण ही विधी एकट्याने करून चालणार नव्हती, कारण त्यात स्पष्ट लिहिलं होतं की किमान 5 सात्विक मनाच्या माणसांची उपस्थिती हवी. आता विनायक समोर प्रश्न होता की रायाजींच्या भीतीमुळे गावातले लोक त्याच्यासोबत यायला तयार होतील का? त्यांनी शिलालेखावरील तो मंत्र एका कागदावर लिहून घेतला आणि तो जपून आपल्या कमरेला खोचला. परतताना त्याला जाणवलं की त्याची तहान आणि भूक आता पूर्णपणे हरवली आहे, कारण त्याच्याकडे आता ज्ञानाचं आणि आशेचं अमृत होतं. रानातून बाहेर पडताना त्याला रायाजींचे काही सिपाही घोड्यावरून फिरताना दिसले, पण विनायकने मोठ्या हुशारीने झुडपांमागे लपून स्वतःचा बचाव केला, कारण त्याला माहीत होतं की जर ही बातमी रायाजींना लागली तर ते तो शिलालेख नष्ट करतील. गावाच्या वेशीवर पोहोचताच त्याला सगुणा भेटली, जी त्याची काळजी करत उभी होती. विनायकने तिच्या डोळ्यातील भीती पाहिली आणि तिला एका बाजूला नेऊन त्या शिलालेखाबद्दल सर्व काही सांगितलं. सगुणाचे डोळे आश्चर्याने विस्फारले आणि तिने विनायकला पाठिंबा दिला. तिने सांगितलं की ती गावातील 4 अशा स्त्रियांना शोधून काढेल ज्यांची श्रद्धा अढळ आहे. विनायकला सगुणाच्या रूपाने एक मोठी शक्ती मिळाली होती. त्याने आता ठरवलं होतं की गुढीपाडव्याचा हा विधी तो पूर्ण करणारच, पण त्याला हेही ठाऊक होतं की ही गोष्ट गुप्त ठेवणं गरजेचं आहे, कारण शत्रुभराच्या बाहेर नसून मनाच्या आतही असतो. त्या दिवशी विनायकने काहीही न खाता पिता त्या मंत्राचा सराव केला आणि आपल्या अंगणात गुढीसाठी योग्य जागा निवडली, जिथे शिलालेखात सांगितल्याप्रमाणे ऊर्जेचा प्रवाह जास्त होता. रात्रीच्या वेळी त्याने तात्याबांची भेट घेतली आणि त्यांना तो शिलालेख दाखवला. तात्याबांनी जेव्हा तो मंत्र पाहिला तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले आणि ते म्हणाले की विनायक, तू धन्य आहेस. या गावाचं नशीब पालटण्यासाठी देवानेच तुझी निवड केली आहे. तात्याबांनी त्याला सांगितलं की ही विधी करताना मनात किंचितही अहंकार किंवा फळाची अपेक्षा असू नये. विनायकने नम्रपणे मान डोलावली आणि उद्याच्या पहाटेची वाट पाहू लागला. संपूर्ण गाव शांत होतं, पण विनायकच्या घरात मात्र एका नवीन युगाची तयारी सुरू होती. रायाजींच्या वाड्यात मात्र काहीतरी अघटित घडत होतं. त्यांना स्वप्नात वारंवार ती गुढी दिसत होती, जी त्यांना अस्वस्थ करत होती.
पण विनायकला आता कशाचीच चिंता नव्हती, कारण त्याच्याकडे आता केवळ श्रद्धा नव्हती, तर त्याच्याकडे सत्याचा पुरावा होता. शिलालेखातील त्या शब्दांनी विनायकच्या आत्म्याला स्पर्श केला होता आणि त्याला जाणवलं होतं की गुढीपाडवा हा केवळ सण नसून तो माणसाचा निसर्गाशी असलेला प्राचीन करार आहे, जो पुन्हा एकदा सिद्ध करण्याची वेळ आली आहे. विनायकने आपल्या हाताच्या तळव्याकडे पाहिलं आणि त्याला त्या मातीचा गंध जाणवू लागला, जी अजूनही कोरडी होती पण लवकरच तृप्त होणार होती. सगुणाने पूजेचं ताट तयार केलं होतं आणि त्यातील हळद कुंकू जणू काही विजयाचा टिळा लावण्यासाठी सज्ज होते. विनायकने मनोमन ठरवलं की उद्या जेव्हा गुढी उभी राहील तेव्हा ती केवळ लाकडाची नसेल, तर ती या गावाची ताठ मान असेल. त्याने त्या शिलालेखातील मंत्राचा उच्चार पुन्हा एकदा केला आणि संपूर्ण वातावरणात एक चैतन्यमय लहरी निर्माण झाल्या. जणू काही निसर्ग आता विनायकच्या हाकेला ओ देण्यास तयार झाला होता. दुष्काळाची सावली आता संपणार होती आणि सुखाचा पाडवा येणार होता. पहाटेच्या त्या अतिशय नीरव आणि गूढ शांततेत विनायक आणि सगुणा शिलालेखात सांगितलेल्या त्या पवित्र विधीनुसार गुढी उभारण्याच्या जागेची अतिशय तन्मयतेने स्वच्छता करत होते. विनायकच्या मनात तात्याबांनी दिलेला तो प्राचीन मंत्र एखाद्या ध्यासासारखा सतत घोळत होता आणि त्याच्या शरीरातील प्रत्येक कणाकणातून जणू काही एक नवीन ऊर्जा प्रवाहित होत होती. विनायकच्या हातातील ती लोखंडी पहार जेव्हा त्या तप्त आणि दगड झालेल्या मातीत पहिल्यांदा घुसली, तेव्हा त्याला अचानक जमिनीच्या खालून एक वेगळाच आणि अनाकलनीय असा कंप जाणवला. सुरुवातीला त्याला वाटलं की हा त्याच्या थकावटीमुळे होणारा भास असावा, पण जसा त्याने जिद्दीने पुढचा मोठा घाव घातला तसा मातीचा एक प्रचंड मोठा ढेकूळ कडाडक्कन बाजूला झाला आणि त्यातून एक शीतल थंडावा बाहेर येऊ लागला, ज्याने विनायकच्या घामाने डबडबलेल्या चेहऱ्याला स्पर्श केला. सगुणाने हातातली पणती जवळ नेऊन पाहिलं तर त्या तप्त आणि अनेक महिन्यांपासून भेगा पडलेल्या जमिनीतून चक्क ओलावा बाहेर येत होता आणि मातीचा तो सुगंध दरवळत होता, जो केवळ पहिल्या पावसानंतर येतो. हे अद्भुत दृश्य पाहून दोघांच्याही आश्चर्याला आणि आनंदाला पारावार उरला नाही, कारण गेल्या 2-3 वर्षांपासून या गावात ओलावा म्हणजे काय आणि मातीचा ओला वास कसा असतो हे लोक पूर्णपणे विसरून गेले होते. विनायकने अधिक वेगाने आणि श्रद्धेने खणायला सुरुवात केली आणि काही क्षणातच तिथे एक लहानसा पण स्पष्ट असा पाण्याचा झरा दिसू लागला, जो जमिनीच्या काळजातून संथपणे आणि शांतपणे वाहत बाहेर येत होता. हे दृश्य म्हणजे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हतं आणि सगुणाचे डोळे आनंदाश्रूंनी डबडबले. तिने मनोमन त्या धरणी मातेचे आणि कुलदैवताचे कोटी कोटी आभार मानले. विनायकने त्या पाण्यात हात घातला तेव्हा त्याला जाणवलं की हे पाणी केवळ थंड नाही, तर त्यात एक वेगळीच शुद्धता आणि गोडवा आहे. ही बातमी पाहता पाहता वाऱ्यासारखी संपूर्ण गावात पसरली आणि लोक आपल्या घरातून अर्ध्या रात्रीतून उठून विनायकच्या घराकडे धावत सुटले. रायाजींच्या शिपायांनी वेशीवर आणि रस्त्यावर लोकांना रोखण्याचा खूप प्रयत्न केला, पण पाण्याच्या त्या ओढीने आणि या चमत्काराच्या चर्चेने लोक कोणाचंही ऐकायला तयार नव्हते आणि त्यांनी शिपायांचा घेरा तोडून विनायकच्या अंगणात गर्दी केली. गावकऱ्यांनी जेव्हा स्वतःच्या डोळ्यांनी तो ओलावा पाहिला आणि त्या जमिनीतून झिरपणारं पाणी अनुभवलं, तेव्हा त्यांच्या मनात विनायकबद्दल असलेला अविश्वास आणि भीती क्षणात नाहीसा झाला. त्यांना जाणीव झाली की विनायक जे काही करत आहे आणि ज्या परंपरेचा तो ध्यास धरून बसला आहे, त्यामागे नक्कीच काहीतरी मोठी दैवी शक्ती आणि निसर्गाचा आशीर्वाद आहे. तात्याबासुद्धा आपली काठी टेकवत आणि थरथरता पावलांनी तिथे आले आणि त्यांनी वाकून त्या ओल्या मातीचा स्पर्श केला आणि तो सुगंध घेतला. ते मोठ्या आनंदाने आणि आवाजात ओरडले की लोक हो, ही तर प्रत्यक्ष धरणी मातेची प्रसन्नता आहे आणि उद्याच्या गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला अशा प्रकारे पाणी लागणं हा या गावासाठी झालेला आजवरचा सर्वात मोठा शुभशकून आहे. त्याचवेळी त्या अंगणात असलेल्या एका जुन्या आणि सुकलेल्या कडुलिंबाच्या झाडावर, जिथे पानेही उरली नव्हती, तिथे अचानक एक कोकिळा येऊन बसली आणि तिने पहाटेच्या त्या अंधारात आपली अतिशय मधुर ताण छेडली. जणू काही निसर्गच विनायकच्या कष्टाला, सगुणाच्या त्यागाला आणि त्यांच्या अढळ श्रद्धेला आपल्या स्वरात दाद देत होता. गावकऱ्यांच्या डोळ्यातील निराशेची जागा आता आशेनं घेतली होती आणि काही लोकांनी तर विनायकच्या चरणी माथा टेकवायला सुरुवात केली. पण विनायकनं त्यांना अत्यंत नम्रपणे अडवलं आणि सांगितलं की बांधवांनो, हा माझा कोणताही चमत्कार नाही, तर ही आपल्या पुरातन परंपरेची आणि विसरलेल्या संस्कृतीची ताकद आहे.
रायाजींना जेव्हा त्यांच्या गुप्तहेरांकडून ही बातमी कळाली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांचा थरकाप उडाला. कारण त्यांना सर्वात मोठी भीती हीच होती की जर या गावकऱ्यांना पाणी मिळालं आणि त्यांच्या मनातली भीती संपली तर ते त्यांचे गुलाम राहणार नाहीत आणि त्यांची पिळवणूक करणं अशक्य होईल. रायाजी स्वतः घोड्यावर स्वार होऊन तातडीनं तिथे पोहोचले आणि त्यांनी ओरडून तो झरा बुजवून टाकण्याचा आणि विनायकला अटक करण्याचा हुकूम दिला. पण आता गावकरी पूर्णपणे बदलले होते. त्यांनी एकजूट होऊन रायाजींच्या शिपायांना अटकाव केला आणि सांगितलं की हे देवाचं देणं आहे, याला हात लावणारा भस्म होईल. सगुणानं अत्यंत भक्तिभावानं त्या झऱ्यातलं थोडं पाणी एका तांब्यात घेतलं आणि गुढीसाठी तयार केलेल्या त्या बांबूला अभिषेक घातला. तो पाण्याचा स्पर्श होताच त्या बांबूचा रंगही अधिक गडद आणि जिवंत झाल्यासारखा सर्वांना भासू लागला. संपूर्ण गावात आता एक अभूतपूर्व उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण निर्माण झालं होतं आणि जो गाव कालपर्यंत केवळ मृत्यूची आणि विनाशाची वाट पाहत होता तो आज नवीन जीवनाच्या आणि समृद्धीच्या आशेनं नाहून निघाला होता. विनायकनं सर्वांना हात जोडून आवाहन केलं की उद्याच्या पाडव्याला केवळ मीच नाही तर गावातील प्रत्येक घराच्या अंगणात गुढी उभी राहिली पाहिजे आणि आपण सर्वांनी मिळून या निसर्गाचं आणि नवीन वर्षाचं स्वागत करायला हवं. रायाजींच्या काळजाचा ठोका चुकला, कारण त्यांना समोर आपली सत्ता कोसळताना दिसत होती. पण विनायकसाठी हे सत्तेचं नाही तर भक्तीचं युद्ध होतं. त्या रात्री गावकऱ्यांनी विनायकच्या अंगणातच भजन सुरू केलं आणि कोणीही घरी झोपायला गेलं नाही, कारण प्रत्येकाला त्या मंगलमयी सूर्योदयाचा साक्षीदार व्हायचं होतं. विनायक आणि सगुणानं त्या झऱ्याभोवती फुलांच्या पाकळ्या पसरवल्या आणि तात्याबांनी सांगितल्याप्रमाणे पुढील विधीची तयारी सुरू केली. हे अघटित शुभ वर्तमान केवळ विनायकच्या घरापुरतं मर्यादित राहिलं नव्हतं, तर त्याचं प्रतीक म्हणून गावातील इतर विहिरींमध्येही पाण्याची पातळी थोडी वाढल्याची चर्चा सुरू झाली. लोकांची श्रद्धा आता हिमालयासारखी अढळ आणि सागरासारखी खोल झाली होती आणि त्यांना कळून चुकलं होतं की सत्याच्या मार्गावर चालणाऱ्याला निसर्ग कधीच एकटं पाडत नाही. रायाजींच्या वाड्यावरचे दिवे आता निस्तेज वाटू लागले होते, तर विनायकच्या झोपडीसमोरचा तो छोटासा दिवा संपूर्ण गावाला प्रकाश देत होता. हा अघटित बदल केवळ निसर्गाचा नव्हता, तर तो लोकांच्या मानसिकतेचा सुद्धा होता, ज्यांनी आता गुलामी नाकारून आपल्या संस्कृतीचा स्वीकार केला होता. विनायकने त्या रात्री पुन्हा एकदा त्या शिलालेखाचा मंत्र मोठ्याने उच्चारला आणि त्या स्वरांसोबत जमिनीतून येणारा तो पाण्याचा खळाळता आवाज जणू काही संगीतासारखा भासू लागला. गुढीपाडव्याचा हा सण आता खऱ्या अर्थाने विजयाचा सण होणार होता. विनायकच्या अंगणात झऱ्याचा पाणी पाहून जरी गावकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, तरीही संपूर्ण गावात आता एक विचित्र आणि अस्वस्थ करणारी विभागणी झाली होती. रायाजींनी आपली हुकूमत टिकवण्यासाठी आता धर्माचा आणि अंधश्रद्धेचा आधार घेण्यास सुरुवात केली होती आणि त्यांनी आपल्या काही विश्वासू माणसांकरवी अशी अफवा पसरवली की विनायकच्या अंगणात आलेलं हे पाणी म्हणजे देवाचा आशीर्वाद नसून तो जमिनीतील काहीतरी अशुभ शक्तींचा प्रकोप आहे. जे लोक विनायकच्या बाजूने उभे होते त्यांना रायाजींनी प्रत्यक्ष धमक्या देण्यास सुरुवात केली की ज्यांचे कर्ज अजून फिटलेले नाही त्यांनी जर विनायकची साथ दिली तर त्यांची घरच जप्त केली जातील. यामुळे गावातील अनेक कुटुंब आता द्विधा मनस्थितीत होती, कारण एका बाजूला प्रत्यक्ष दिसणारा चमत्कार होता तर दुसऱ्या बाजूला पोटापाण्याचा प्रश्न आणि रायाजींचे कर्ज होते. तरुण मुलं विनायकच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली होती, पण घरातील ज्येष्ठ माणसं मात्र भीतीने त्यांना अडवत होती, ज्यामुळे अनेक घरांमध्ये पाडव्याच्या आदल्या दिवशी कलह निर्माण झाला होता. विनायकने हे सगळं पाहिलं आणि त्याला खूप दुःख झालं, कारण त्याला गावाला जोडायचं होतं, तोडायचं नव्हतं. त्याने तात्याबांना विचारलं की आता काय करायचं. तेव्हा तात्याबा म्हणाले की बाळा, जिथे प्रकाश असतो तिथे सावलीचा खेळ होणारच, पण तू तुझा संकल्प सोडू नकोस. सगुणाने पाहिले की काही स्त्रिया ज्या कालपर्यंत तिच्याकडे पाण्यासाठी डोळे लावून बघत होत्या त्या आज रायाजींच्या भीतीने तिच्याकडे बघायलाही तयार नव्हत्या. अशातच रायाजींनी एक पाऊल पुढे टाकत गावाच्या वेशीवर मोठा पहारा बसवला, जेणेकरून विनायकला गुढीसाठी आवश्यक असणारी पूजेची सामग्री बाहेरून आणता येणार नाही. विनायकच्या बाजूने उभे राहिलेल्या काही तरुणांना रायाजींच्या शिपाईंनी मारहाण केली, ज्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पण या सगळ्या गोंधळातही विनायक मात्र अतिशय शांत होता, कारण त्याने तात्याबांच्या मार्गदर्शनाखाली मनावर विजय मिळवला होता. काही गावकऱ्यांनी तर विनायकला दोष दिला की तुझ्या या अट्टहासामुळे गावात भांडणं लागली आहेत आणि शांतता भंग पावली आहे. पण विनायकने त्यांना हात जोडून सांगितलं की ही शांतता नसून ती भीतीची गप्पता आहे
आणि ती तोडल्याशिवाय आपल्याला सन्मानाने जगता येणार नाही. रात्रीच्या वेळी रायाजींनी एक मोठी सभा बोलावली आणि त्यात जाहीर केलं की जो कोणी उद्या गुढी उभारेल त्याला गावाबाहेर काढलं जाईल. या निर्णयामुळे अनेक कमकुवत मनाचे लोक पुन्हा रायाजींच्या बाजूला झुकले. पण विनायकच्या अंगणातील तो झरा मात्र अजूनही खळाळत वाहत होता. जणू काही तो लोकांना सांगत होता की सत्य माझ्याकडे आहे. विनायकने ठरवलं की तो कोणावरही सक्ती करणार नाही. ज्यांची श्रद्धा असेल तेच या व्रतात सहभागी होतील. अशा प्रकारे हा पाडवा केवळ सण राहिला नव्हता, तर तो लोकांच्या नैतिकतेची आणि धैर्याची कसोटी बनला होता. आणि उद्याची पहाट कोणाच्या बाजूने कौल देते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. चैत्रशुद्ध प्रतिपदेची ती मंगलमयी पहाट अखेर उजाडली आणि विनायकच्या अंगणात जणू प्रत्यक्ष देवलोकातून चैतन्य उतरल्याचा भास होऊ लागला. ब्राह्ममुहूर्ताचा तो अत्यंत पवित्र काळ होता, जेव्हा निसर्ग पूर्णपणे शांत असतो, पण मनातील भक्तीची आंदोलनं मात्र तीव्र झालेली असतात. विनायकने पहाटे 3 वाजताच उठून नदीच्या पात्रातील त्या ओल्या वाळूचा स्पर्श करत आपल्या देहावर थंडगार पाण्याचे सिंचन केले आणि अभ्यंग स्नान उरकून तो पांढऱ्या शुभ्र वस्त्रात आपल्या अंगणात दाखल झाला. सगुणाने अगोदरच घरासमोर शेणाने सारवून आणि त्यावर सुबक रांगोळी काढून त्या जागेला एखाद्या मंदिराचं रूप दिलं होतं. विनायकने तो उंच बांबू हातात घेतला, ज्याला त्याने रात्रभर मंत्रांच्या उच्चारात तेल लावून आणि हळद लावून सिद्ध केलं होतं. सगुणाने आपल्या फाटलेल्या पण अतिशय स्वच्छ अशा रेशमी शालूचा तो भाग गुढीला गुंडाळला. तेव्हा त्या कापडाचा रंग त्या अंधारातही सोन्यासारखा लकाकत होता. तात्याबासुद्धा विनायकच्या मागे एका खांबाला टेकून उभे होते आणि त्यांच्या ओठातून सतत त्या प्राचीन मंत्राचा जप सुरू होता. विनायकने जेव्हा त्या गुढीच्या वरच्या टोकाला तांब्याचा कलश बसवला आणि त्यावर कडुलिंबाची डहाळी, साखरेच्या गाठी आणि फुलांचा हार बांधला, तेव्हा संपूर्ण परिसरात एक वेगळाच सुवास दरवळू लागला, जो केवळ स्वर्गीय असावा असा सर्वांना वाटत होता. विनायकने तो बांबू खड्ड्यात रोवण्यासाठी उचलला आणि त्याच क्षणी त्याला आपल्या शरीरात एका अचाट शक्तीचा संचार झाल्याचा प्रत्यय आला. जणू काही त्याचे पाय जमिनीच्या खोलवर रुतले आहेत आणि त्याचं डोकं आकाशाला स्पर्श करत आहे. त्याने तो मंत्र मोठ्या स्वरात म्हणायला सुरुवात केली आणि त्या आवाजासोबतच जमिनीखालून वाहणाऱ्या त्या झऱ्याचा आवाजही वाढला. जशी गुढी हळूहळू उभी राहिली तशी आकाशातील ताऱ्यांची चमक मंदावली आणि पूर्वेला एक अत्यंत तेजस्वी आणि तांबूस रंगाची छटा उमटू लागली. विनायकने गुढी पूर्णपणे ताठ उभी केली आणि त्या क्षणी एक जोरदार वाऱ्याचा झोत आला, ज्याने त्या गुढीवरील वस्त्राला एखाद्या गरुडाच्या पंखासारखं फडफडवलं. त्या ध्वजाच्या आवाजात विनायकला जणू काही दैवी आशीर्वाद ऐकू येत होते आणि त्याला आपल्या सभोवती एक अत्यंत प्रखर पण शीतळ अशा प्रकाशाचं वलय दिसू लागलं. हे केवळ विनायकलाच दिसत नव्हतं, तर तिचे जमलेल्या त्या मूठभर श्रद्धेच्या गावकऱ्यांनाही त्या प्रकाशाचा स्पर्श जाणवत होता. लोकांच्या मनात असलेले सर्व विकार, भीती आणि चिंता त्या प्रकाशात भस्म होऊन गेल्या आणि त्यांना एक अनामिक शांती मिळाली. विनायकच्या डोळ्यासमोरून त्याच्या पूर्वजांच्या स्मृती एखाद्या चित्रपटासारख्या जाऊ लागल्या आणि त्याला जाणवलं की तो केवळ लाकडाची काठी उभी करत नाहीये, तर तो आपल्या संस्कृतीचा कणा पुन्हा एकदा ताठ करत आहे. रायाजींच्या वाड्यावर असलेल्या पहारेकऱ्यांनी जेव्हा हे तेजस्वी रूप पाहिलं, तेव्हा त्यांच्या हातातील शस्त्र गळून पडली आणि ते भीतीने थरथर कापायला लागले. सूर्योदयाचा तो क्षण जवळ आला होता आणि विनायकने दोन्ही हात जोडून सूर्याची प्रार्थना केली. जशी सूर्याची पहिली किरणं त्या तांब्याच्या कलशावर पडली, तसा त्या कलशातून एक तीव्र प्रकाशाचा झोत निघाला, जो थेट आकाशात गेला आणि संपूर्ण गाव त्या तेजानं नाहून निघालं. त्या क्षणी विनायकला असा भास झाला की प्रत्यक्ष ब्रह्मदेव त्या गुढीवर विराजमान झाले आहेत आणि ते गावाला अभय देत आहेत. सगुणाने गुढीला ओवाळताना तिच्या हातातील आरतीचे दिवे अधिक प्रखर झाले आणि तिने मोठ्या आनंदाने विजयाची गुढी असा जयघोष केला. गावकऱ्यांनी जेव्हा हे अभूतपूर्व दृश्य पाहिलं, तेव्हा त्यांच्या तोंडून आपोआप नामस्मरण बाहेर पडू लागलं आणि रायाजींचे सिपाई जे अडवण्यासाठी आले होते ते सुद्धा त्या भक्तीच्या पुरात वाहून गेले आणि गुडघे टेकून बसले. हा केवळ एक भौतिक भास नव्हता, तर तो विनायकच्या अथांग श्रद्धेचा आणि त्या शिलालेखातील त्या गुप्त शक्तीचा परिणाम होता, ज्याने निसर्गालाही नतमस्तक व्हायला लावलं होतं. विनायकला आता कशाचीही तमा नव्हती, कारण त्याला त्या ईश्वरी शक्तीचा साक्षात्कार झाला होता, ज्याच्या एका इशाऱ्यावर संपूर्ण ब्रह्मांड चालतं. त्याने मनोमन देवाला प्रार्थना केली की या प्रकाशाचा प्रत्येक किरण माझ्या गावातील गरिबी आणि दुःख दूर करो. संपूर्ण वातावरणात एक चैतन्यमय लहरी निर्माण झाल्या आणि झाडांवरील पक्ष्यांनी एकच किलबिलाट सुरू केला, जणू ते सुद्धा या विजयाचा आनंद साजरा करत होते. गुढीपाडव्याचा हा मुहूर्त विनायकच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि पवित्र क्षण ठरला होता, ज्याने त्याला सामान्य माणसातून एका थोर भक्तात रूपांतरित केलं होतं.
त्या दैवी तेजामुळे विनायकच्या चेहऱ्यावर एक असं समाधान होतं जे केवळ मुक्ती मिळाल्यावरच जाणवतं. सगुणांना कडुलिंबाचा प्रसाद तयार केला होता आणि ज्या लोकांनी कालपर्यंत त्याला विरोध केला होता ते सुद्धा आज श्रद्धेनं पुढे आले आणि त्यांनी तो प्रसाद स्वीकारला. ही शक्ती केवळ विनायकची नव्हती, तर ती त्या संस्कृतीची होती जिने पुन्हा एकदा अधर्मावर धर्माचा विजय मिळवला होता. विनायकच्या अंगणात जेव्हा भक्तीचा महासागर उचंबळून येत होता आणि दैवी तेजाचा अभिषेक होत होता, अगदी त्याच क्षणी गावाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या रायाजींच्या भव्य वाड्यात मात्र काळोखाचं साम्राज्य पसरू लागलं होतं. रायाजी आपल्या माझघरात अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होते, कारण विनायकच्या घराकडून येणारा तो मंत्रांचा आवाज आणि लोकांचा जयघोष त्यांच्या कानात तप्त शिशासारखा टोचत होता. अचानक वाड्याच्या वरच्या मजल्यावरून रायाजींच्या पत्नीचा किंकाळी ऐकू आली आणि संपूर्ण वाडा हादरून गेला. रायाजी धावत वर गेले तर त्यांनी पाहिलं की त्यांचा एकुलता एक मुलगा गजेंद्र अचानक जमिनीवर कोसळला होता आणि त्याचं शरीर निळं पडू लागलं होतं. गजेंद्रला कोणताही आजार नव्हता, पण त्या क्षणी त्याच्या श्वासाची गती मंदावली होती आणि त्याचे डोळे पांढरे झाले होते. रायाजींनी तातडीने गावातील वैद्यांना बोलावले, पण वैद्यांनी नाडी तपासून हात टेकले आणि सांगितलं की हा कोणताही शारीरिक आजार नसून हा कोणत्या तरी अदृश्य शक्तीचा किंवा कर्माचा फेरा असावा. रायाजींचा अहंकार आता धुळीला मिळाला होता, कारण त्यांच्याकडे गडगंज संपत्ती होती, शेकडो एकर जमीन होती आणि गुदामात धान्य ओसंडून वाहत होतं. पण यापैकी कोणतीही गोष्ट त्यांच्या मुलाचे प्राण वाचवू शकत नव्हती. बाहेरगावात विनायकने उभारलेली ती गुढी आता सूर्याच्या प्रकाशात अधिकच तेजस्वी दिसत होती आणि तिथला चैतन्यमय वारा जेव्हा वाड्याच्या दिशेने आला तेव्हा रायाजींना स्वतःच्या पापांची जाणीव होऊ लागली. त्यांनी गरिबांचे हक्क हिरावले होते, दुष्काळात पाण्यासाठी लोकांना तडफायला लावलं होतं आणि आज त्यांच्याच घरात पाण्यासाठी आणि श्वासासाठी व्याकुळता निर्माण झाली होती. रायाजींच्या पत्नीने रडत रडत त्यांच्या पायावर डोके टेकवले आणि म्हणाली की रायाजी, हा विनायकच्या त्या पवित्र व्रताचा अपमान केल्याचा परिणाम आहे. अजूनही वेळ गेली नाही. तुम्ही जाऊन त्याची माफी मागा, नाहीतर आपला वंश संपून जाईल. रायाजींच्या मनात अजूनही तो ताठरपणा होता, पण मुलाच्या मरणासन्न अवस्थेपुढे त्यांना नतमस्तक व्हावे लागले. ज्या रायाजींनी कधी कोणासमोर मान झुकवली नव्हती ते आज अनवाणी पायाने आणि साध्या वस्त्रात वाड्याबाहेर पडले. गावातील लोकांनी जेव्हा पाहिले की तो क्रूर जमीनदार आज रडत रडत रस्त्यावरून धावत आहे तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. रायाजी विनायकच्या अंगणात पोहोचले तेव्हा तिथे भजनाचा गजर सुरू होता. विनायक गुढीसमोर हात जोडून उभा होता आणि सगुणा प्रसादाचं वाटप करत होती. रायाजींनी गर्दीतून वाट काढत थेट विनायकचे पाय धरले आणि ढसाढसा रडायला सुरुवात केली. संपूर्ण गाव हा प्रसंग पाहून स्तब्ध झाला, कारण ज्या माणसाने कालपर्यंत विनायकला गावबाहेर काढण्याची धमकी दिली होती तोच आज एका गरिबाच्या चरणी लोळण घेत होता. रायाजी ओरडून सांगू लागले की विनायक, मला माफ कर. माझा अहंकार मोठा होता, पण आज माझ्या मुलाचे प्राण संकटात आहेत, मला वाचव. ही केवळ रायाजींची हार नव्हती, तर तो अधर्माचा धर्मासमोर झालेला पराभव होता. विनायकने अत्यंत शांतपणे रायाजींना उठवलं आणि सांगितलं की रायाजी, माफी माझ्याकडे नाही तर त्या निसर्गाकडे आणि या गावकऱ्यांकडे मागा ज्यांचा तुम्ही छळ केला. रायाजींनी हात जोडून संपूर्ण गावाची माफी मागितली आणि कबूल केलं की मी इथून पुढे कधीही कोणावर अन्याय करणार नाही आणि माझं सगळं धान्य गावकऱ्यांसाठी खुलं करेन. विनायकने मग गुढीच्या पायथ्याशी असलेला तो कडुलिंबाचा प्रसाद आणि त्या झऱ्याचं पवित्र पाणी एका पात्रात घेतलं आणि रायाजींना सांगितलं की हे घेऊन जा आणि मुलाच्या कपाळाला लावा. रायाजींनी ते तीर्थ एखाद्या अमृतासारखं स्वीकारलं आणि धावत वाड्याकडे गेले. विनायकच्या या कृतीने गावकऱ्यांच्या मनात त्याच्याबद्दलचा आदर अजूनच वाढला, कारण त्यांनी शत्रूवर सूड न घेता त्याला क्षमा केली होती. तात्याबांनी हसून विनायकच्या पाठीवर हात टाकला आणि सांगितलं की बाळा, हीच खरी गुढी आहे, जी मनातील द्वेष दूर करून प्रेमाची स्थापना करते. रायाजींच्या वाड्यात जेव्हा ते तीर्थ पोहोचलं आणि मुलाच्या तोंडी ते पाणी घातलं गेलं तेव्हा गजेंद्रने डोळे उघडले आणि तो उठून बसला. हे पाहून रायाजींच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू वाहू लागले. रायाजींची ही नाचक्की संपूर्ण गावात चर्चेचा विषय ठरली, पण त्या नाचक्कीतूनच एका नवीन आणि सुसंस्कृत रायाजींचा जन्म झाला होता. विनायकच्या घरासमोरची गर्दी आता भक्तीने ओसंडून वाहत होती, कारण लोकांना कळून चुकलं होतं की खरी सत्ता ही पैशात नसून ती शुद्ध आचरणात आणि श्रद्धेत असते. गुढीपाडव्याचा तो दिवस गावाच्या इतिहासातील असा दिवस ठरला जेव्हा सामाजिक विषमता नष्ट होऊन सर्वजण एक झाले होते.
रायाजींनी तात्काळ आपले सिपाही पाठवून विनायकच्या घराकडे येणारे सर्व अडथळे दूर केले आणि स्वतः विनायकच्या अंगणात येऊन गुढीची पूजा केली. हा बदल पाहून निसर्गही सुखावला असावा, कारण अचानक आकाशात गारवा जाणवू लागला आणि त्या कडक उन्हाची जागा शीतल सावलीने घेतली. विनायकने पाहिलं की सगुणा आज खूप आनंदी होती, कारण तिच्या पतीच्या धैर्याने आज संपूर्ण गावाला दिशा दाखवली होती. तात्याबांनी मग सर्वांना एकत्रित केलं आणि सांगितलं की आजपासून हा पाडवा केवळ विनायकचा नाही, तर संपूर्ण गावाचा सण आहे. रायाजींनी जाहीर केलं की उद्यापासून गावातील प्रत्येक घराला नवीन वस्त्र आणि धान्य वाटलं जाईल, जेणेकरून प्रत्येकाला हा आनंद साजरा करता येईल. ही घटना म्हणजे एका जुन्या युगाचा अंत आणि नवीन स्वप्नवत युगाची सुरुवात होती, जिथे शेतकरी आणि जमीनदार यांच्यातील दरी भक्तीने भरून काढली होती. विनायकच्या मनात आता एकच विचार होता की ही एकजूट कायम टिकून राहावी. रात्रीच्या वेळी जेव्हा संपूर्ण गाव दिव्यांनी उजळून निघाला होता, तेव्हा विनायकच्या अंगणातील ती गुढी आकाशातील ताऱ्यांशी संवाद साधत असल्यासारखी वाटत होती. हा पराक्रम केवळ विनायकचा नव्हता, तर तो त्या मातीचा आणि परंपरेचा होता, जिने एका अहंकारी माणसाला माणुसकी शिकवली होती. रायाजींच्या मुलाचे प्राण वाचणे हा केवळ एक संकेत होता की जर आपण निसर्गाचा सन्मान केला तर निसर्ग आपल्याला अभय देतो. या घटनेनंतर गावात कोणालाही आता रायाजींची भीती वाटत नव्हती, तर उलट रायाजींना आता गावकऱ्यांच्या प्रेमाची ओढ लागली होती. गुढीपाडव्याच्या या व्रताने गावाला केवळ पाणीच दिलं नव्हतं, तर एक कुटुंब म्हणून कसं जगायचं हेही शिकवलं होतं. विनायकने त्या रात्री पुन्हा एकदा त्या शिलालेखाकडे पाहिले आणि त्याला जाणवलं की त्यातील प्रत्येक शब्द आज सत्यात उतरला आहे. भाग 10 मध्ये घडून आलेला हा बदल म्हणजे विनायकच्या तपश्चर्येचं सर्वात मोठं फळ होतं, ज्याने गावाला एक नवजीवन दिलं होतं. रायाजींच्या वाड्यात आता शांतता पसरली होती, पण रायाजींचे मन मात्र विचारांच्या वादळाने घेरले होते. कारण त्यांच्या मुलाचे प्राण तर वाचले होते, पण त्यांच्या शेकडो एकर जमिनीवर अजूनही दुष्काळाचे सावट होते आणि त्यांच्या मनात अपराधाची भावना घर करून बसली होती. विनायकने पाहिले की रायाजी आपल्या मुलाला घेऊन पुन्हा एकदा त्याच्या अंगणात आले आहेत, पण यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर गर्व नव्हता, तर एक प्रकारची व्याकुळता होती. रायाजींनी विनायकला एकांतात नेले आणि सांगितले की विनायक, तुझ्या श्रद्धेने माझा मुलगा वाचला, पण माझ्या पापांमुळे माझी सर्व शेतं ओसाड पडली आहेत आणि मला भीती वाटते की जर यावर्षी पीक आले नाही तर मी कर्जबाजारी होऊन संपून जाईन. विनायकने अत्यंत शांतपणे त्यांचे बोलणे ऐकून घेतले आणि त्याला रायाजींबद्दल कोणताही द्वेष वाटला नाही. उलट त्याला एका अशा माणसाची दया आली जो इतकी संपत्ती असूनही मनाने दरिद्री झाला होता. विनायकने रायाजींना त्या प्राचीन शिलालेखापाशी नेले, जिथे त्याने ती गुप्त विधी वाचली होती आणि सांगितले की रायाजी, निसर्ग कधीच कोणावर सूड घेत नाही, तो फक्त आपल्याला आरसा दाखवतो. तुम्ही वर्षानुवर्षे जमिनीतून फक्त ओरबाडून घेतले, पण तिला कधी प्रेमाचा स्पर्श दिला नाही, म्हणूनच ती रुसली आहे. विनायकने मग रायाजींना जमिनीच्या आरोग्यासाठी तात्याबांनी सांगितलेली काही जुनी गुपिते सांगायला सुरुवात केली, ज्यामध्ये कडुनिंबाच्या पाल्याचे खत आणि गोमूत्राचा वापर करून जमीन पुन्हा जिवंत कशी करायची याचे मार्गदर्शन होते. रायाजींना आश्चर्य वाटले की ज्या माणसाला मी संपवायला निघालो होतो, तोच माणूस आज मला सावरण्यासाठी आपले सर्व ज्ञान पदरात घालत आहे. विनायकने केवळ सल्लाच दिला नाही, तर तो स्वतः रायाजींच्या मोठ्या शेतात गेला आणि तिथे त्याने आपल्या हाताने पहिली नांगरट करण्यास मदत केली. कारण शिलालेखात लिहिले होते की ज्याचे मन शुद्ध आहे अशा माणसाचा पहिला स्पर्श जमिनीला मिळाला की ती सुफलाम होते. सगुणाने सुद्धा रायाजींच्या पत्नीला बोलावून त्यांना व्रताचे महत्त्व आणि घरातील अन्नाची बरकत कशी टिकवायची याचे संस्कार दिले. गावकऱ्यांनी जेव्हा पाहिले की विनायक रायाजींच्या शेतात राबत आहे, तेव्हा सुरुवातीला त्यांना राग आला, पण विनायकने त्यांना समजावून सांगितले की वैर हे माणसाशी असावे, त्याच्या अन्नाशी किंवा जमिनीशी नसावे. जर जमीन सुधारेल तर संपूर्ण गावाला काम मिळेल आणि भूक मिटेल. विनायकच्या या थोर मनामुळे रायाजी पूर्णपणे बदलले आणि त्यांनी आपल्या जवळील उत्तम बियाण्यांची पोती विनायकला दिली, जेणेकरून तो आपल्या शेतातही पेरणी करू शकेल. रायाजींनी विनायकला आपला भाऊ मानले आणि भर चौकात जाहीर केले की आजपासून विनायक या गावाचा केवळ शेतकरी नसून तो माझा मार्गदर्शक असेल. विनायकने रायाजींच्या विहिरींची पाहणी केली आणि तिथेही शिलालेखातील मंत्रांचा उच्चार करून विधी केल्यामुळे तिथेही हळूहळू पाण्याचे झरे जिवंत होऊ लागले. रायाजींच्या मुलाने गजेंद्राने विनायकला आपला गुरु मानले आणि तो विनायक सोबत शेतात काम करायला येऊ लागला. या मैत्रीने गावातील वर्गभेद पूर्णपणे नष्ट झाला आणि संपूर्ण गाव एका कुटुंबासारखे काम करू लागले.
विनायकने दाखवून दिले की क्षमा हे सर्वात मोठे शस्त्र आहे आणि जो आपल्या शत्रूलाही प्रेमाने जिंकतो तोच खरा वीर असतो. रायाजींनी आपल्या तिजोरीच्या चाव्या विनायकसमोर ठेवल्या, पण विनायकने त्या नम्रपणे नाकारल्या आणि सांगितले की मला संपत्ती नको, तर मला फक्त सर्वांच्या अंगणात आनंदाची गुढी पाहायची आहे. सगुणाने मग गावातील सर्व स्त्रियांना एकत्र करून गुढीपाडव्याचा सामूहिक प्रसाद केला आणि रायाजींच्या वाड्यापासून ते विनायकच्या झोपडीपर्यंत एकच पंगत बसली. ही एकात्मता पाहून सगुणाने सुद्धा रायाजींच्या पत्नीला बोलावून त्यांना व्रताचे महत्त्व आणि घरातील अन्नाची बरकत कशी टिकवायची याचे संस्कार दिले. गावकऱ्यांनी जेव्हा पाहिले की विनायक रायाजींच्या शेतात राबत आहे तेव्हा सुरुवातीला त्यांना राग आला, पण विनायकने त्यांना समजावून सांगितले की वैर हे माणसाशी असावे, त्याच्या अन्नाशी किंवा जमिनीशी नसावे. जर जमीन सुधारेल तर संपूर्ण गावाला काम मिळेल आणि भूक मिटेल. विनायकच्या या थोर मनामुळे रायाजी पूर्णपणे बदलले आणि त्यांनी आपल्या जवळील उत्तम बियाण्यांची पोती विनायकला दिली, जेणेकरून तो आपल्या शेतातही पेरणी करू शकेल. रायाजींनी विनायकला आपला भाऊ मानले आणि भर चौकात जाहीर केले की आजपासून विनायक या गावाचा केवळ शेतकरी नसून तो माझा मार्गदर्शक असेल. विनायकने रायाजींच्या विहिरींची पाहणी केली आणि तिथेही शिलालेखातील मंत्रांचा उच्चार करून विधी केल्यामुळे तिथेही हळूहळू पाण्याचे झरे जिवंत होऊ लागले. रायाजींच्या मुलाने गजेंद्राने विनायकला आपला गुरु मानले आणि तो विनायक सोबत शेतात काम करायला येऊ लागला. या मैत्रीने गावातील वर्गभेद पूर्णपणे नष्ट झाला आणि संपूर्ण गाव एका कुटुंबासारखे काम करू लागले. विनायकने दाखवून दिले की क्षमा हे सर्वात मोठे शस्त्र आहे आणि जो आपल्या शत्रूलाही प्रेमाने जिंकतो तोच खरा वीर असतो. रायाजींनी आपल्या तिजोरीच्या चाव्या विनायकसमोर ठेवल्या, पण विनायकने त्या नम्रपणे नाकारल्या आणि सांगितले की मला संपत्ती नको, तर मला फक्त सर्वांच्या अंगणात आनंदाची गुढी पाहायची आहे. सगुणाने मग गावातील सर्व स्त्रियांना एकत्र करून गुढीपाडव्याचा सामूहिक प्रसाद केला आणि रायाजींच्या वाड्यापासून ते विनायकच्या झोपडीपर्यंत एकच पंगत बसली. ही एकात्मता पाहून तात्याबांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले, कारण त्यांनी अशा सोन्याच्या दिवसाची स्वप्ने पाहिली होती. विनायकच्या या महानपणामुळे गावातील तरुणात एक नवा आदर्श निर्माण झाला आणि त्यांनी व्यसने सोडून शेतीकडे आणि धर्माकडे वळण्याचा निश्चय केला. रायाजींनी विनायकच्या शब्दाखातर गावकऱ्यांवरील सर्व कर्जे माफ करून टाकली आणि जमिनीची कागदपत्रे त्यांना परत दिली. हा एक असा चमत्कार होता जो कोणत्याही मंत्रापेक्षा मोठा होता, कारण तो मानवाच्या हृदयातील परिवर्तनातून घडला होता. विनायकने रायाजींना सांगितले की हीच खरी गुढीची फलश्रुती आहे, जिथे अहंकार मरतो आणि माणुसकी जन्माला येते. रायाजींच्या मनात आता विनायकबद्दल देवासारखा आदर होता आणि त्यांनी ठरवले की इथून पुढे गावाचा विकास हाच आपला धर्म असेल. विनायकने पाहिलं की आकाशात ढग जमू लागले आहेत, जणू निसर्गसुद्धा या न्यायाचे स्वागत करत होता आणि विनायकच्या चेहऱ्यावर एक दैवी समाधान पसरले होते. विनायकच्या अंगणात विजयाची गुढी दिमाखात उभी होती आणि रायाजींच्या परिवर्तनाने गावात आनंदाचं वातावरण पसरलं होतं. पण नियतीला अजून एक मोठी परीक्षा घ्यायची होती, कारण दुष्काळाच्या त्या प्रदीर्घ काळानंतर आणि अचानक बदललेल्या हवामानामुळे गावात एका अनाकलनीय आणि भयानक साथीच्या आजाराने डोकं वर काढलं होतं. कडक ऊन आणि विहिरींच्या तळाला साठलेलं दूषित पाणी यामुळे गावकऱ्यांना तीव्र ताप आणि अंगावर पुरळ येऊ लागले होते. घराघरातून कण्ह्याचे आवाज येऊ लागले आणि जो आनंद काही वेळापूर्वी गगनात मावेनासा होता तो आता चिंतेच्या ढगात हरवून गेला. रायाजींचा मुलगा गजेंद्र पुन्हा एकदा अशक्त झाला होता, पण यावेळी हा आजार केवळ त्याच्यापुरता मर्यादित नव्हता, तर संपूर्ण गावातील लहान मुलं आणि वृद्ध या आजाराच्या विळख्यात सापडले होते. गावातील एकमेव वैद्यांकडे असलेल्या औषधी संपत आल्या होत्या आणि लोकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं की हा पाडव्याचा चमत्कार होता की घात. अशावेळी विनायक पुन्हा एकदा तात्याबांकडे धावला आणि त्यांना या संकटावर उपाय विचारला. तात्याबांनी अत्यंत शांतपणे गुढीकडे बोट दाखवलं आणि सांगितलं की विनायक, आपण गुढीला कडुलिंबाची डहाळी का बांधतो? याचं उत्तर तुला आज मिळेल. निसर्गातील हा कडुलिंब म्हणजे साक्षात धन्वंतरीचा आशीर्वाद आहे, जो रक्तातील आणि हवेतील सर्व विषारी घटक शोषून घेतो. तात्याबांनी विनायकला सांगितलं की या गुढीला बांधलेला कडुलिंब हा केवळ श्रद्धेचा भाग नाही, तर ते एक महान औषध आहे, ज्याला आपण प्रसादाच्या रूपात ग्रहण करतो. विनायकने मग तात्याबांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष औषधी काढा तयार करण्यास सुरुवात केली, ज्यामध्ये कडुलिंबाची कोवळी पाने, ओवा, मिरी, सेंधव मीठ, जिरे आणि गुळाचा वापर केला होता. हा तोच कडुलिंबाचा प्रसाद होता
जो आपण गुढीपाडव्याच्या सकाळी आरोग्यासाठी घेतो. विनायक आणि सगुणाने मिळून आपल्या अंगणात मोठ्या चुली पेटवल्या आणि संपूर्ण गावासाठी हा औषधी काढा तयार केला. रायाजींनी या कामात आपली सर्व शक्ती झोकून दिली आणि स्वतः आपल्या घोड्यावरून फिरून आजारी लोकांना हा प्रसाद पोहोचवण्यास मदत केली. कडुलिंबाचा तो कडवटपणा जिभेवर रेंगाळत होता, पण त्यातील औषधी गुणांमुळे लोकांचा ताप ओसरू लागला आणि त्यांच्या शरीरातील दाह शांत होऊ लागला. विनायकने पाहिलं की ज्या लोकांच्या मनात कडुलिंबाबद्दल तिरस्कार होता, तेच आज त्याला जीवनदान मानून स्वीकारत होते. तात्याबांनी विनायकला समजावून सांगितलं की बाळा, जीवनातला संघर्षसुद्धा या कडुलिंबासारखाच असतो. सुरुवातीला कडू वाटतो, पण त्याचं फळ मात्र आरोग्यासारखं रक्षक असतं. विनायकने गावातील प्रत्येक गल्लीत जाऊन स्वच्छता मोहीम राबवली आणि घराघरासमोर कडुलिंबाची पानं जाळून त्याचा धूर केला, जेणेकरून हवेतील जंतू नष्ट होतील. सगुणाने आजारी स्त्रियांची आणि मुलांची शुश्रूषा केली आणि त्यांना धीर दिला की हा आजार गुढीपाडव्याच्या या पवित्र व्रतामुळे नक्कीच दूर होईल. 2-3 दिवसांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर गावातील ती भयाण शांतता पुन्हा एकदा चैतन्यात बदलू लागली आणि आजारी माणसं हळूहळू उभी राहू लागली. रायाजींनी पाहिले की विनायकने तयार केलेल्या त्या साध्या प्रसादाने जे काम केलं ते त्यांच्या सोन्या नाण्याने केलं नव्हतं. रायाजींनी विनायकचे आभार मानले, पण विनायकने सांगितलं की हे सर्व निसर्गाचं देणं आहे, आपण केवळ माध्यम आहोत. या घटनेमुळे गुढीपाडव्याच्या त्या कडू गोड चवीचं खरं महत्त्व गावकऱ्यांना पटलं. त्यांना समजलं की नवीन वर्षाचं स्वागत करताना आरोग्याची काळजी घेणं आणि निसर्गाशी जुळवून घेणं किती महत्त्वाचं आहे. विनायकच्या या दूरदृष्टीमुळे आणि तात्याबांच्या ज्ञानामुळे गावात एकाही प्राणाची हानी झाली नाही. उलट लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढली आणि ते अधिक उत्साहाने कामाला लागले. विनायकने मग सर्वांना एकत्र केलं आणि सांगितलं की हा कडुलिंब आपल्याला शिकवतो की संकटात घाबरून न जाता कडू औषध घेण्याची तयारी ठेवावी, तरच आपण पुढचा गोडवा चाखू शकतो. रायाजींनी मग विनायकला वचन दिलं की ते गावात एक मोठी औषधी बाग तयार करतील, जिथे केवळ कडुलिंबच नाही तर अशा अनेक दुर्मिळ वनस्पतींची लागवड केली जाईल. विनायकच्या अंगणातील ती गुढी आता केवळ विजयाचं प्रतीक नव्हती, तर ती गावाच्या आरोग्याचं आणि रक्षणाचं कवच बनली होती. सगुणाने गुढीला पुन्हा एकदा नवीन फुलांचा हार घातला, कारण जुना हार सुकला होता, पण त्यातील चैतन्य मात्र अजूनही ताजे होते. तात्याबांनी विनायकला सांगितलं की आता तुझा खरा विजय झाला आहे, कारण तू लोकांच्या शरीरातील आणि मनातील दोन्ही विष काढून टाकले आहेस. गावातील लहान मुलं आता पुन्हा एकदा अंगणात खेळू लागली होती आणि त्यांच्या हसण्याचा आवाज ऐकून विनायकला वाटलं की हेच गुढीपाडव्याचं खरं फळ आहे. त्या रात्री विनायकने पाहिले की आकाशात चंद्र अतिशय शीतल प्रकाश देत आहे आणि हवेत एक नैसर्गिक शुद्धता जाणवत आहे. हे केवळ एक शारीरिक आजार निवारण नव्हतं, तर हा एक मोठा धडा होता की जो समाज आपल्या पारंपरिक ज्ञानाला विसरतो त्याला अशा संकटांना सामोरं जावं लागतं. विनायकने ठरवलं की तो हे ज्ञान पुढच्या पिढीलाही देईल, जेणेकरून हे गाव कायम सुरक्षित राहील. रायाजींनी मग विनायकच्या सन्मानार्थ गावात एक मोठी आरोग्य सभा घेतली आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या या वैज्ञानिक बाजूची ओळख करून दिली. विनायकच्या मनातील भक्ती आता केवळ देवापुरती उरली नव्हती, तर ती प्रत्येक झाडाझुडपात आणि माणसाच्या आरोग्यात विसावली होती. हा भाग म्हणजे विनायकच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा होता, जिथे त्याने दाखवून दिलं की खरी गुढी ही आपल्या रक्षणासाठी उभी असते आणि तिची सावली म्हणजे ईश्वराचा आशीर्वाद आहे. अशा प्रकारे कडुलिंबाच्या प्रसादाने गावातील त्या जुन्या साथीच्या आजाराचे समूळ उच्चाटन केले आणि नवीन वर्षाची सुरुवात आरोग्याने संपन्न झाली. गुढीपाडव्याचा तो मंगलमय दिवस मावळतीकडे झुकत असला तरी विनायकच्या आयुष्यात मात्र एका अद्भुत पर्वाचा सूर्योदय होत होता आणि तो क्षण आता जवळ आला होता, ज्याची स्वप्न त्याच्या पूर्वजांनी पाहिली होती. तात्याबांनी सांगितल्याप्रमाणे विनायकने चैत्र पाडव्याच्या त्या पवित्र दुपारी आपल्या त्या ओसाड आणि भेगा पडलेल्या शेताकडे जाण्याचा निर्णय घेतला. सगुणाने त्याच्या हातात मातीचे एक छोटं पात्र आणि पूजेचं साहित्य दिलं होतं. विनायक जेव्हा आपल्या शेताच्या वेशीवर पोहोचला तेव्हा तिथली जमीन एखाद्या तप्त तव्यासारखी तापलेली होती आणि उष्णतेच्या वाफा हवेत तरंगत होत्या. गावचे लोक, रायाजी आणि तात्याबासुद्धा कुतूहलापोटी विनायकच्या मागे तिथे आले होते, कारण प्रत्येकाला जाणून घ्यायचं होतं की ज्या शेतात गेल्या 3 वर्षांपासून गवताचं पातही उगवलं नाही, तिथे विनायक नक्की काय करणार आहे.
विनायकने शेताच्या मध्यभागी जाऊन आपला नांगर खाली ठेवला आणि तो त्या तप्त मातीवर गुडघे टेकून बसला. त्याने त्या प्राचीन शिलालेखातील मंत्रांचा अतिशय संथ पण खंबीर आवाजात उच्चार करायला सुरुवात केली आणि आपल्या हातातील पात्रातील थोडंसं पाणी त्या मातीवर शिंपडलं. सुरुवातीला काहीच घडलं नाही आणि काही लोक हसायला लागले की विनायक वेडा झाला आहे. पण विनायक मात्र ढिम्म हलला नाही. अचानक आकाशातील सूर्याचा रंग बदलल्यासारखा वाटला आणि जमिनीच्या खालून एक गूढ असा धडधडणारा आवाज येऊ लागला. जणू काही पाताळातून एखादा मोठा रथ धावत येत आहे असा तो आवाज होता. आणि पाहता पाहता विनायकच्या पायाखालची जमीन थरथरू लागली. जमिनीच्या त्या मोठ्या भेगांमधून अचानक एक शीतल थंडावा बाहेर पडू लागला आणि विनायकच्या चेहऱ्यावर आनंदाचं विलक्षण तेज चमकलं. त्याच क्षणी एका मोठ्या धमाक्यासह विनायकच्या शेताच्या मधोमध चक्क पांढऱ्या शुभ्र पाण्याचे कारंजे आकाशाच्या दिशेने उडाले. हे केवळ पाणी नव्हतं, तर तो धरणीमातेचा आशीर्वाद होता, जो विनायकच्या अथांग श्रद्धेला साथ देत बाहेर पडला होता. विनायकच्या त्या कोरड्या आणि ओसाड जमिनीतून एका पाठोपाठ एक असे 7 पाण्याचे झरे फुटले आणि संपूर्ण शेतात खळाळता आवाज घुमू लागला. गावकरी हे दृश्य पाहून थक्क झाले आणि त्यांच्या तोंडून शब्द फुटेना, कारण ज्या जमिनीवर पाण्याचा थेंब नव्हता तिथे आज पाण्याचे पाट वाहू लागले होते. रायाजींनी जेव्हा हे अद्भुत दृश्य पाहिलं तेव्हा त्यांचा उरलासुरला अहंकारही गळून पडला आणि ते धावत जाऊन त्या पाण्यात एखाद्या लहान मुलासारखे खेळू लागले. सगुणाने आपल्या पदराने डोळ्यांतील आनंदाश्रू पुसले आणि तिने मनोमन त्या देवाची प्रार्थना केली ज्याने तिच्या पतीची लाज राखली होती. विनायकच्या त्या 7 झऱ्यांतून येणारं पाणी इतकं स्वच्छ आणि मधुर होतं की त्याचा गोडवा संपूर्ण परिसरात पसरला होता. तात्याबांनी ओरडून सांगितलं की लोक हो, पहा, हाच तो निसर्गाचा चमत्कार आहे जो केवळ भक्तीने आणि परंपरेने साध्य होतो. विनायकच्या त्या शेतातून वाहणारं पाणी हळूहळू गावाच्या इतर विहिरींकडे आणि तलावाकडे झिरपू लागलं आणि अवघ्या काही तासांतच गावातील पाणी टंचाईचा प्रश्न कायमचा मिटल्यासारखं वाटू लागलं. हे केवळ विनायकचं भाग्य नव्हतं, तर हे संपूर्ण गावाच्या संघर्षाचं आणि गुढीपाडव्याच्या त्या विसरलेल्या व्रताचं फळ होतं. विनायकने त्या वाहत्या पाण्यात आपला हात घातला तेव्हा त्याला जाणवलं की हे पाणी केवळ जमिनीतून येत नाहीये, तर ते त्याच्या श्रद्धेतून निर्माण झालं आहे. रायाजींनी विनायकला मिठी मारली आणि जाहीर केलं की हे शेत आता केवळ विनायकचं नाही, तर हे संपूर्ण गावाचा अमृत क्षेत्र असेल. गावकऱ्यांनी त्या पाण्याचं पूजन केलं आणि गुलालाची उधळण केली, ज्यामुळे संपूर्ण शिवार मंगलमय झालं. विनायकच्या त्या कोरड्या विहिरीतही पाण्याची पातळी इतकी वाढली की विहीर ओसंडून वाहू लागली. हे पाहून अनेकांना असं वाटलं की जणू प्रत्यक्ष गंगाच विनायकच्या अंगणात अवतरली आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या या मुहूर्तावर विनायकने जी विजयाची गुढी उभारली होती तिने खऱ्या अर्थाने गावाचं नशीब पालटलं होतं. त्या रात्री गावातील प्रत्येक शेतात पाण्याचे पाट खेळू लागले आणि दुष्काळाची ती भीषण सावली कायमची नाहीशी झाली. विनायकने पाहिलं की सगुणा आज खऱ्या अर्थाने सुखी होती, कारण तिच्या घराचं आणि गावाचं दारिद्र्य आता संपुष्टात आलं होतं. तात्याबांनी विनायकच्या पाठीवर हात ठेवून सांगितलं की बाळा, मिसलर कधीच कोणाचं देणं ठेवत नाही. तू त्याला भक्ती दिली आणि त्याने तुला जीवन दिलं. विनायकच्या शेतातून वाहणाऱ्या त्या पाण्याचा आवाज एखाद्या विजयादशमीच्या रणशिंगासारखा वाटत होता, जो सांगत होता की श्रद्धेपुढं काळही नतमस्तक होतो. संपूर्ण गावात आता आनंदाची गुढी उभारली गेली होती आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक नवीन वर्षाचा खरा आनंद ओसंडून वाहत होता. विनायकच्या शेतातून वाहणाऱ्या त्या अमृतासारख्या पवित्र झऱ्यांनी केवळ जमिनीची तहान भागवली नव्हती, तर जमीनदार रायाजींच्या मनातील उरलासुरला अहंकार आणि द्वेषसुद्धा मुळापासून धुवून काढला होता. ज्या रायाजींनी एकेकाळी विनायकला गावबाहेर काढण्याची आणि त्याची गुढी तोडण्याची धमकी दिली होती, तेच रायाजी आज पश्चातापाच्या अग्नीत शुद्ध होऊन संपूर्ण गावासमोर नतमस्तक झाले होते. रायाजींनी आपल्या वाड्याचे दरवाजे सर्वांसाठी खुले केले आणि गुदामात साठवलेले धान्य बाहेर काढून गरिबांना वाटायला सुरुवात केली. त्यांनी विनायकच्या पायावर डोके ठेवून जाहीर केलं की विनायक, आजवर मी केवळ जमिनीचा मालक होतो, पण तू मला या मातीचा सेवक कसं व्हायचं हे शिकवलंस. रायाजींच्या या हृदय परिवर्तनाने संपूर्ण गाव अवाक झालं आणि जो गाव कालपर्यंत भीतीने विभागलेला होता तो आज श्रद्धेच्या एकाच धाग्यात गुंफला गेला. विनायकने रायाजींना सावरून धरलं आणि सांगितलं की रायाजी, ही शक्ती माझी नाही, तर ही आपल्या संस्कृतीची आणि मातीची ओढ आहे जी आपल्याला पुन्हा एकत्र आणत आहे.
संपूर्ण गावाने मिळून ठरवलं की यंदाच्या गुढीपाडव्याचा सण एका घरापुरता मर्यादित न ठेवता तो सार्वजनिकरित्या साजरा करायचा आणि गावाच्या मुख्य चावडीवर एक भव्य गुढी उभारायची. प्रत्येक घरातील माणसाने आपल्या परीने काही ना काही मदत करायला सुरुवात केली. कुणी फुले आणली तर कुणी साखरेच्या गाठी दिल्या आणि कुणी आपल्या घरातील सर्वात सुंदर शालूक गुढीसाठी अर्पण केला. सगुणाने गावातील सर्व स्त्रियांना एकत्र करून एक मोठी रांगोळी काढली, जिने संपूर्ण चावडीचा परिसर उजळून निघाला. तात्याबांनी पूजेचे विधी सांगायला सुरुवात केली आणि विनायकच्या नेतृत्वाखाली तो उंच आणि मजबूत बांबू वाजत गाजत चावडीवर आणण्यात आला. रायाजी स्वतः आपल्या खांद्यावर तो बांबू वाहून आणत होते हे पाहून अनेक गावकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले, कारण त्यांना एका नव्या आणि सुसंस्कृत गावाची निर्मिती होताना दिसत होती. विनायकने जेव्हा त्या भव्य गुढीला रेशमी वस्त्र आणि कडुनिंबाची डहाळी बांधली तेव्हा वातावरणात एक अजब चैतन्य निर्माण झालं. तात्याबांनी मंत्रोच्चार सुरू केले आणि विनायकने संपूर्ण गावासोबत मिळून ती विजयाची गुढी ताठ उभी केली. जशी गुढी उभी राहिली तसा एक जोराचा वारा आला आणि त्या वस्त्राच्या आवाजासोबतच आकाशातून हलकीशी पावसाची सर आली. हा पाऊस नव्हता, तर ते निसर्गाचं कौतुक होतं, ज्याने गावकऱ्यांच्या एकजुटीला दाद दिली होती. रायाजींनी घोषणा केली की इथून पुढे गावाचा कोणताही निर्णय विनायक आणि तात्याबांच्या सल्ल्याशिवाय घेतला जाणार नाही आणि जमिनीवरचा कर कायमचा रद्द केला जाईल. लोकांनी एकच जयघोष केला, विजयाची गुढी, भाग्याची गुढी, आणि संपूर्ण गावात आनंदाचं उधाण आलं. विनायकच्या त्या एका छोट्या संकल्पाने आज संपूर्ण गावाचं नशीब बदलून टाकलं होतं आणि जो समाज दुष्काळाने होरपळला होता तो आज समृद्धीच्या वाटेवर चालू लागला होता. सगुणाने सर्वांना कडुनिंबाचा आणि साखरेचा प्रसाद वाटला, ज्याची चव आज सर्वांना गोड वाटत होती, कारण त्यात समतेचा आणि प्रेमाचा ओलावा होता. तात्याबांनी विनायकच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आणि सांगितलं की जेव्हा एखादा भक्त निस्वार्थ भावनेने आपल्या परंपरेचं रक्षण करतो तेव्हा देव स्वतः मदतीला येतो. रायाजींनी गावातील त्या प्राचीन मंदिराच्या जीर्णोद्धाराची शपथ घेतली आणि विनायकला वचन दिलं की हा वारसा कधीही पुसू देणार नाही. त्या रात्री गावातील प्रत्येक अंगणात दिवे लागले होते आणि लोकांच्या मनात आता कशाचीही भीती नव्हती, तर केवळ उद्याच्या सुवर्ण काळाची आशा होती. विनायकने त्या गुढीकडे पाहून मनोमन प्रार्थना केली की ही एकजूट आणि हे चैतन्य सदैव टिकून राहो. गुढीपाडव्याचा हा सोहळा केवळ सण राहिला नव्हता, तर तो गावाच्या पुनरुत्थानाचा ऐतिहासिक क्षण ठरला होता. गुढीपाडव्याचा तो ऐतिहासिक सोहळा पार पडला आणि गावाची ती भव्य गुढी चावडीवर दिमाखात फडकत असतानाच आकाशात एक अद्भुत परिवर्तन घडू लागलं होतं. चैत्र महिन्याच्या त्या रणरणत्या उन्हात जिथे ढगांचा मागमूसही नव्हता, तिथे अचानक ईशान्येकडून काळेकुट्ट आणि पाण्याचे ओझे सोसणारे ढग दाटून आले. वाऱ्याचा वेग वाढला आणि त्या वाऱ्यात आता तप्त धूळ नव्हती, तर एक शीतल थंडावा आणि ओल्या मातीचा तो अनाकलनीय सुवास होता, ज्याला आसुसलेले गावकरी कित्येक पावसाळे विसरून गेले होते. विनायक आपल्या शेतात उभा राहून त्या बदलत्या आकाशाकडे पाहत होता आणि त्याच्या डोळ्यात श्रद्धेचे चांदणे चमकत होते. तात्याबांनी आकाश बघून ओळखलं की ही केवळ पावसाची सर नाही, तर ही निसर्गाने दिलेली विजयाची पावती आहे. विनायकने पाहिलं की आकाशातील त्या काळ्या ढगांनी सूर्याला आपल्या कवेत घेतलं आणि संपूर्ण गावावर एक सुखद सावली पसरली. जणू काही निसर्गालाही विनायकच्या त्या व्रताचा आणि गावकऱ्यांच्या एकजुटीचा हेवा वाटला असावा. अचानक विनायकच्या कपाळावर एक टपोरा पाण्याचा थेंब पडला आणि त्या एका स्पर्शाने त्याच्या अंगावर काटा आला. त्याने हात पसरून त्या थेंबाचा स्वीकार केला आणि पाहता पाहता आसमंतातून अमृताचा वर्षाव सुरू झाला. हा तोच पहिला पाऊस होता ज्याने गावाचं नशीब आणि विनायकचं आयुष्य कायमचं बदलून टाकणार होतं. पावसाच्या त्या पहिल्या सरीने जेव्हा त्या तप्त आणि भेगाळलेल्या जमिनीला स्पर्श केला तेव्हा जमिनीतून असा काही सुगंध दरवळला की जणू काही साक्षात कुबेराचा खजिना रिकामा झाला असावा. लहान मुलं, तरुण आणि वृद्धसुद्धा पावसाच्या त्या सरींमध्ये चिंब भिजण्यासाठी घराबाहेर पडले. रायाजी आपल्या वाड्याच्या सज्जातून हे दृश्य पाहत होते आणि त्यांच्या डोळ्यातूनही आनंदाश्रू वाहू लागले, कारण त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच पावसाचं असं मंगलमय रूप पाहिलं होतं. सगुणाने अंगणात उभं राहून त्या पावसाच्या थेंबांना आपल्या ओंजळीत पकडलं आणि गुढीला त्या पावसाच्या पाण्याने अभिषेक घातला. तो पाऊस नुसता पाऊस नव्हता, तर ते गावकऱ्यांच्या कष्टाचं आणि विनायकच्या भक्तीचं फळ होतं. गावातील ओढे, नाले आणि विहिरी आता त्या पावसाच्या पाण्याने खळाळून वाहू लागल्या आणि दुष्काळाचं ते भयान सावट एका क्षणात पुसलं गेलं. विनायकने पाहिलं की त्याच्या शेतातले ते 7 झरे आता पावसाच्या पाण्याशी हातमिळवणी करून संपूर्ण शिवारात पसरले आहेत.
मातीचा जो वास पूर्वी फक्त स्मरणात होता तो आता वास्तवात आला होता आणि प्रत्येक झाड, प्रत्येक वेल आता नवीन पालवी फुटण्यासाठी सज्ज झाली होती. तात्याबांनी मोठ्या आवाजात सांगितलं की बाळ, हा पर्जन्य प्रसाद आहे जो केवळ ब्रह्मध्वजाच्या आशीर्वादाने मिळाला आहे. गावातील विहिरींची पातळी आता इतकी वाढली की पाणी जमिनीच्या पृष्ठभागावर येऊ लागलं आणि लोकांच्या मनातील भीतीचं रूपांतर उत्सवात झालं. रायाजींनी तात्काळ गावातील ढोल ताशे वाजवण्याचे आदेश दिले आणि त्या पावसाच्या संगीतबद्ध आवाजात ढोलांचा गजर घुमू लागला. हे नवीन वर्षाचं खऱ्या अर्थाने स्वागत होतं, जिथे निसर्ग स्वतः पाहुणा म्हणून आला होता. विनायकच्या मनातील त्या शिलालेखातील मंत्रांची शक्ती आज प्रत्यक्ष रूपाने अवतरली होती आणि त्याला जाणवलं की जेव्हा माणूस निसर्गाशी कृतज्ञ राहतो तेव्हा निसर्ग त्याला कधीच कमी पडू देत नाही. पावसाच्या त्या सततच्या धारांनी गावातील धुळीचा थर धुवून टाकला आणि गावाला एक नवीन रूप दिलं. विनायकने पाहिलं की रायाजींचा मुलगा गजेंद्रसुद्धा त्या पावसात मनसोक्त नाचत होता. हे पाहून त्याला खूप समाधान मिळालं, कारण उद्याची पिढी आता या समृद्धीच्या सावलीत वाढणार होती. सगुणाने घरातून गुढीपाडव्याचा तो गोड नैवेद्य बाहेर आणला आणि सर्वांना त्या पावसाच्या साक्षीने वाटला. हा पाऊस म्हणजे केवळ पाणी नव्हतं, तर ती सुखसमृद्धीची पहिली बरसात होती, जिने गावाच्या प्रत्येक उंबरठ्यावर आनंदाचं तोरण बांधलं होतं. तात्याबांनी विनायकला जवळ घेतलं आणि सांगितलं की विनायक, तू आज या गावाला केवळ पाणी दिलं नाहीस, तर तू या गावाला जगण्याची नवी उमेद दिलीयस. पावसाच्या त्या रिमझिम धारांमध्ये गावातील प्रत्येक घरासमोर उभारलेली गुढी आता अधिकच तजेलदार दिसत होती आणि त्या रेशमी वस्त्रातून पडणारे पाण्याचे थेंब जणू मोत्यासारखे चमकत होते. ही रात्र गावकऱ्यांसाठी झोपण्याची नव्हती, तर ती हा आनंद अनुभवण्याची होती. विनायकने आपल्या शेतातील माती हातात घेतली. ती आता मऊ आणि सुपीक झाली होती आणि त्याला खात्री पटली की यंदाच्या वर्षी पीक इतकं भरघोस येईल की कोणालाही कोणाकडे हात पसरण्याची गरज उरणार नाही. रायाजींनी जाहीर केलं की या पावसाच्या निमित्ताने संपूर्ण गावात एक मोठं अन्नछत्र सुरू केलं जाईल आणि कोणीही उपाशी राहणार नाही. हा सामाजिक बदल केवळ विनायकच्या एका श्रद्धेमुळे शक्य झाला होता. विनायकने आकाशाकडे पाहून त्या अदृश्य शक्तीचे आभार मानले आणि त्याला जाणवलं की गुढीपाडवा हा केवळ सण नसून तो जीवनाचा पुनर्जन्म आहे. संपूर्ण शिवार आता हिरव्यागार स्वप्नांनी नाहून निघालं होतं आणि पावसाचा तो खळाळता आवाज गावाला एका नव्या भविष्याकडे घेऊन जात होता. विनायकच्या डोळ्यासमोर आता समृद्ध शेतं आणि हसणारी कुटुंब दिसत होती. ही समृद्धी केवळ पैशाची नव्हती, तर ती विचारांची आणि संस्कृतीची होती. गुढीपाडव्याच्या या पहिल्या पावसाने गावाला एक नवीन ओळख दिली होती आणि विनायक आता केवळ एक शेतकरी राहिला नव्हता, तर तो या गावाचा रक्षणकर्ता झाला होता. सगुणाने तुळशीसमोर दिवा लावला, जो त्या पावसातही विनायकच्या भक्तीच्या तेजाने जळत होता. निसर्गाचं हे अगाध रूप पाहून विनायकच्या मनात एकच ओळ गुंजत होती: चैत्र पाडवा, सुखाचा पाडवा. पावसाच्या त्या मंगलमय वर्षावाने गावाच्या कणाकणात नवीन चैतन्य फुंकलं होतं आणि दुष्काळाच्या त्या काळ्या आठवणी कायमच्या पुसून टाकल्या होत्या. विनायकच्या अंगणातील तो पाण्याचा झरा आणि वरून पडणारा हा पाऊस यांचा जणू काही संगम झाला होता आणि त्या संगमातूनच गावाचं भाग्य उजाळलं होतं. तात्याबांनी मग सर्वांना एकत्रित केलं आणि सांगितलं की या समृद्धीचा सन्मान करा, कारण ही कष्टानं आणि श्रद्धेनं मिळवली आहे. रायाजींनी विनायकला वचन दिलं की हा पाऊस जसा सर्वांसाठी आहे तसंच माझं प्रेमही आता सर्वांसाठी असेल. अशा प्रकारे नवीन वर्षाच्या सुरुवातीला झालेली ही सुखसमृद्धीची बरसात गावाला सुवर्णकाळाकडे घेऊन गेली. पावसाच्या त्या शीतल सरींनी धडधडणाऱ्या धरणीला शांत केल्यानंतर आणि विनायकच्या शेतातून वाहणाऱ्या त्या दैवी झऱ्यांनी संपूर्ण गावाचा कायापालट केल्यानंतर आता वेळ आली होती ती या संघर्षातून मिळालेल्या ज्ञानाला आणि परंपरेला पुढच्या पिढीच्या काळजात कायमस्वरूपी कोरण्याची. गावाच्या मध्यभागी असलेल्या त्या जुन्या आणि विस्तीर्ण वडाच्या झाडाखाली जिथे गुढीपाडव्याचा हा महान उत्सव साजरा झाला होता, तिथे तात्याबांनी गावातील सर्व लहान मुलांना, तरुणांना आणि विशेषतः विनायक आणि रायाजींच्या मुलांना एकत्रित केलं होतं. संध्याकाळची वेळ होती आणि आकाशात पावसाचे ढग विरून जाऊन तिथे आता तांबूस आणि सोनेरी रंगाची उधळण झाली होती.
तात्याबांच्या चेहऱ्यावर एक असं समाधान होतं, जणू काही त्यांचं या पृथ्वीवरचं कार्य आता पूर्ण झालं आहे. त्यांनी विनायकला आपल्या उजव्या बाजूला आणि रायाजींना डाव्या बाजूला बसवून घेतलं आणि सर्वांना उद्देशून बोलायला सुरुवात केली, तेव्हा त्यांचा आवाज एखाद्या अनुभवी ऋषीसारखा गंभीर आणि काळजाला भिडणारा होता. तात्याबा म्हणाले की बाळांनो, आज आपण जे काही पाहिलं, जो पाऊस अनुभवला आणि जो चमत्कार घडला, तो केवळ नशिबाचा भाग नव्हता, तर तो आपण आपल्या मुळांशी जोडले गेल्याचा परिणाम होता. ही गुढी म्हणजे केवळ एक बांबू आणि वस्त्र नाही, तर हा आपल्या संस्कृतीचा तो कणा आहे, जो कितीही मोठी संकटं आली तरी आपल्याला ताठ मानेनं उभं राहायला शिकवतो. त्यांनी लहान मुलांकडे बघून सांगितलं की उद्या तुम्ही मोठे व्हाल, कदाचित या गावाची वेस ओलांडून दूर जाल, पण लक्षात ठेवा की ज्याप्रमाणे झाड आपल्या मुळांना विसरलं की वाळून जातं, तसंच जो समाज आपली परंपरा आणि संस्कृती विसरतो तो समृद्ध असूनही भिकारी असतो. तात्याबांनी विनायकच्या हातातील त्या जुन्या शिलालेखाकडे बोट दाखवून सांगितलं की हे ज्ञान पुस्तकात नाही, तर आपल्या आचरणात असायला हवं. गुढीपाडव्याचा हा कडुलिंब आपल्याला सांगतो की आयुष्य हे नेहमीच गोड नसतं, त्यात कडू प्रसंगांचे घोटही प्यावे लागतात. पण जो माणूस त्या कडवटपणाला धैर्याने स्वीकारतो, तोच साखरेच्या गाठीसारखा गोडवा इतरांच्या आयुष्यात निर्माण करू शकतो. त्यांनी रायाजींच्या मुलाला गजेंद्रला जवळ घेतलं आणि सांगितलं की सत्तेचा आणि संपत्तीचा माज हा पाण्यावरच्या बुडबुड्यासारखा असतो, पण माणुसकी आणि धर्म हे सूर्यासारखे चिरंतन असतात. विनायकने आज जे केलं ते केवळ स्वतःसाठी केलं असतं तर कदाचित हा पाऊस आला नसता, पण त्याने संपूर्ण गावाचा विचार केला. त्याने शत्रूलाही माफ केलं आणि धर्माची कास धरली. म्हणूनच आज निसर्ग त्याच्या चरणी नतमस्तक झाला आहे. तात्याबांनी मग विनायकच्या हातात एक छोटी तुळशीची माळ आणि तो प्राचीन शिलालेख सोपवला आणि सांगितलं की आजपासून या गावाचा सांस्कृतिक वारसा सांभाळण्याची जबाबदारी मी तुझ्यावर आणि तुझ्या पिढीवर सोपवत आहे. सगुणाने पूजेचं ताट घेऊन सर्वांच्या कपाळाला तिळा लावला आणि त्या क्षणी प्रत्येक तरुणाच्या डोळ्यात एक नवी चमक आणि जबाबदारीची जाणीव दिसू लागली. तात्याबा पुढे म्हणाले की संस्कृती रक्षण म्हणजे केवळ सण साजरे करणं नाही, तर निसर्गाचा सन्मान करणं, गरजूंना मदत करणं आणि अन्यायाविरुद्ध उभं राहणं ही खरी गुढी आहे. रायाजींनी हात जोडून मान्य केलं की तात्याबा, आजवर आम्ही केवळ शरीराने जगत होतो, पण आज तुम्ही आम्हाला आत्म्याचं दर्शन घडवलं आहे. गावातील तरुणांनी शपथ घेतली की ते दरवर्षी याच श्रद्धेने गुढी उभारतील आणि आपल्या पूर्वजांनी दिलेला हा समृद्ध वारसा कधीही पुसू देणार नाहीत. वडाच्या झाडावरचे पक्षी जणू काही तात्याबांच्या प्रत्येक शब्दाला दाद देत होते आणि संपूर्ण वातावरणात एक पवित्र पावित्र्य पसरलं होतं. तात्याबांनी विनायकला सांगितलं की लक्षात ठेव, जोपर्यंत एकही माणूस भुकेला आहे तोपर्यंत तुझी गुढी पूर्णपणे उंच झाली असं समजू नकोस. सर्वांना सोबत घेऊन चालणं हेच खरं व्रताचं फळ आहे. विनायकने तात्याबांच्या चरणांवर डोकं ठेवलं आणि आशीर्वाद घेतला. त्या क्षणी त्याला जाणवलं की तो आता केवळ एक शेतकरी नाही, तर तो एका महान परंपरेचा मशालवाहक झाला आहे. मुलांनी तात्याबांच्या भोवती फेर धरला आणि त्यांनी ब्रह्मध्वज की जय असा जयघोष केला, ज्याने आसमंत दुमदुमून गेला. हे केवळ एका दिवसाचं शिक्षण नव्हतं, तर ते पिढ्यानपिढ्या चालणाऱ्या एका जीवनशैलीचा पाया होता. तात्याबांनी सांगितलं की गुढीवरचा तो कलश नेहमी उलटा असतो, कारण तो आपल्याला सांगतो की आपल्याकडे जे काही ज्ञान आणि संपत्ती आहे ती जगासाठी रिकामी करायची असते. साठा करून ठेवला की पाणीही सडतं, पण वाहत राहिलं की ते गंगाजल होतं. विनायकच्या डोळ्यासमोर आता भविष्यातील गाव दिसत होतं, जिथे द्वेष नव्हता, गरिबी नव्हती आणि जिथे प्रत्येक पाडवा हा केवळ सण नसून तो विजयाचा उत्सव असायचा. सगुणाने लहान मुलांना गुढीपाडव्याची कथा सांगितली आणि त्यांना समजलं की आपला वारसा किती थोर आहे. तात्याबांचे डोळे आता हळूहळू मिटू लागले होते, पण त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज मात्र वाढतच होतं. त्यांना खात्री पटली होती की आता ही मशाल सुरक्षित हातात आहे. त्यांनी विनायकला खुणावलं की आता वेळ झाली आहे या सत्याचा प्रसार करण्याची. संपूर्ण गाव त्या रात्री तात्याबांच्या संदेशानं भारावून गेलं होतं आणि प्रत्येकाच्या मनात आपल्या संस्कृतीबद्दलचा अभिमान जागृत झाला होता. हा भाग म्हणजे केवळ संवाद नव्हता, तर तो एका महान संस्कृतीचा दुसऱ्या पिढीला केलेला हस्तांतर सोहळा होता. तात्याबांनी जाता जाता सांगितलं की लक्षात ठेवा, निसर्ग हा आपला मालक नाही, तर तो आपला सोबती आहे आणि जेव्हा आपण त्याच्याशी संवाद साधतो तेव्हा तो आपल्याला गुढीपाडव्यासारखं सुवर्ण युग देतो. विनायकने मनोमन शपथ घेतली की तात्याबांनी दिलेला हा वारसा तो आपल्या प्राणापलीकडे जपेल
आणि गावातील एकाही घरातून श्रद्धेचा दिवा कधीही विझू देणार नाही. संस्कृती रक्षणाचा हा मंत्र आता गावाच्या कणाकणात भिनला होता आणि पुढच्या पिढीचे हात आता ही जबाबदारी पेलण्यासाठी सज्ज झाले होते. विनायकच्या अंगणात उभारलेली ती विजयाची गुढी आता केवळ एका सणाची स्मृती राहिली नव्हती, तर ती गावाच्या प्रगतीचा आणि समृद्धीचा अखंड साक्षीदार बनली होती. आणि पाहता पाहता कित्येक वर्षे लोटली तरी त्या एका पाडव्याने सुरू केलेलं न्यायाचं आणि भक्तीचं चक्र थांबलं नव्हतं. आज पुन्हा एकदा चैत्र शुद्ध प्रतिपदेचा तो सुवर्ण दिवस उजाडला होता. पण आज गावचं रूप पूर्णपणे पालटलेलं होतं. जिथे कधी काळी धुळीचे लोट उडत होते तिथे आज हिरवी गार शेतं डोलत होती आणि विनायकच्या शेतातून फुटलेले ते 7 झरे आता एका मोठ्या कालव्याच्या रूपात संपूर्ण परिसराला सुजलाम सुफलाम करत होते. विनायक आता वृद्ध झाला होता, पण त्याच्या चेहऱ्यावरचं ते तेज आणि डोळ्यांतील ती अढळ श्रद्धा अजूनही तशीच तरुण होती. त्याने पाहिले की त्याचे नातू आणि गावातील तरुण मुलं आज पहाटेपासूनच अतिशय उत्साहाने घराघरासमोर गुढ्या उभारण्यासाठी धावपळ करत आहेत. रायाजींचे पुत्र गजेंद्र आता गावचे नवे आणि न्यायप्रिय जमीनदार झाले होते, ज्यांनी आपल्या वडिलांप्रमाणे सत्तेचा माज न धरता विनायकच्या मार्गदर्शनाखाली गावच्या विकासालाच आपला धर्म मानलं होतं. सगुणाने आजही विनायकच्या हातात पूजेचा तो तांब्याचा कलश दिला आणि विनायकने आपल्या हातांनी पुन्हा एकदा त्या प्राचीन शिलालेखापाशी गुढी उभी केली. या गुढीपाडव्याच्या व्रताची फलश्रुती अशी झाली की गावात त्यानंतर कधीही दुष्काळाचा सावट आलं नाही आणि साथीच्या रोगांनी कधीही कोणाचा बळी घेतला नाही. विनायकने ज्या विश्वासाने कडुनिंबाचा आणि साखरेचा समतोल साधला होता, तोच समतोल आता गावकऱ्यांच्या जीवनातही रुजला होता. आज गावात कोणीही गरीब किंवा श्रीमंत नव्हता, कारण संपत्तीची जागा आता समाधानाने घेतली होती. तात्याबा जरी आज शरीराने तिथे नव्हते तरी त्यांच्या शिकवणीचा प्रत्येक शब्द गावाच्या हवेत घुमत होता आणि विनायकला जाणवत होतं की तात्याबांच्या रूपाने निसर्गच त्याच्याशी संवाद साधत आहे. गुढीपाडव्याच्या या व्रताने गावाला केवळ पाणी आणि अन्न दिलं नाही, तर माणसाला माणसाशी कसं जोडायचं आणि संकटातही ताठ मानेने कसं उभं राहायचं याचं सर्वात मोठं जीवनदर्शन घडवलं होतं. विनायकने पाहिलं की गावातील त्या प्राचीन मंदिराचा आता जीर्णोद्धार झाला असून तिथे संस्कृतीचं केंद्र बनलं होतं, जिथे पुढची पिढी आपला वारसा शिकत होती. सगुणाने आजही कडुलिंबाचा तोच औषधी आणि पवित्र प्रसाद तयार केला होता, ज्याने एकेकाळी गावाचा प्राण वाचवलं होतं आणि लोक तो प्रसाद एखाद्या अमृतासारखा ग्रहण करत होते. रायाजींच्या वाड्यावर आता दहशतीची नाही तर आनंदाची तोरणं होती आणि विनायकच्या झोपडीचं रूपांतर आता एका सात्विक आश्रमात झालं होतं, जिथे प्रत्येक वाटसरूला आश्रय मिळत होता. निसर्गानेही आपली साथ कधीच सोडली नाही, कारण गावकऱ्यांनी निसर्गाचा सन्मान करायला शिकलं होतं आणि प्रत्येक पाडव्याला पहिली पूजा ही त्या पवित्र झऱ्याची आणि मातीची होत होती. विनायकने आकाशाकडे हात जोडले आणि त्याला त्या दैवी तेजाचा पुन्हा एकदा साक्षात्कार झाला, जो त्याला पहिल्या गुढीच्या वेळी झाला होता. या व्रताची महती आता आसपासच्या पंचक्रोशीत पसरली होती आणि लोक विनायकच्या गावाला गुढीचं गाव म्हणून ओळखू लागले होते. ही केवळ एक कथा नव्हती, तर तो एक असा अनुभव होता ज्याने सिद्ध केलं होतं की जेव्हा भक्ती आणि कर्तव्य एकत्र येतात तेव्हा अशक्य गोष्टही शक्य होते. विनायकच्या आयुष्याची ही फलश्रुती होती की त्याने एका अख्ख्या पिढीला आशेचा किरण दिला होता. नवीन वर्षाचा हा प्रत्येक सूर्योदय गावाला अधिक समृद्ध आणि अधिक धार्मिक बनवत होता. विनायकने आपल्या मुलाला जवळ घेतलं आणि त्याच्या हातात ती पूजेची थाळी देत सांगितलं की बाळा, हा वारसा तुझा प्राण आहे आणि जोपर्यंत तू निसर्गाचा आणि संस्कृतीचा आदर करशील तोपर्यंत ही गुढी तुला कधीच पडू देणार नाही. संपूर्ण गावातून आता मंत्रांचा आणि भजनाचा आवाज येत होता आणि प्रत्येक घरासमोर फडकणारी ती गुढी सांगत होती की अधर्मावर धर्माचा आणि दुःखावर सुखाचा विजय नक्कीच होतो. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या या व्रताने गावातील जमिनीचा पोत तर सुधारलाच, पण माणसांच्या मनाचा पोतही अधिक निर्मळ केला होता. विनायकने पाहिलं की सगुणा आज तृप्त होती, कारण तिने ज्या विश्वासाने विनायकला साथ दिली होती त्याचं सार्थक झालं होतं. हा पाडवा केवळ वर्षाचा पहिला दिवस नव्हता, तर तो आनंदाच्या अनंत युगाचा आरंभ होता. विनायकने त्या गुढीच्या पायथ्याशी माथा टेकवला आणि त्याला जाणवलं की त्याची ही कथा आता अनंत काळ लोकांच्या हृदयात जिवंत राहील आणि प्रत्येक संकटात ही व्रतकथा लोकांना मार्ग दाखवत राहील.
समृद्धीची ही गुढी आता कायमची गावकऱ्यांच्या नशिबात उभी राहिली होती आणि विनायकच्या या प्रवासाची ही सर्वात सुंदर आणि यशस्वी सांगता होती. नमस्कार रसिक प्रेक्षको, ही भावपूर्ण आणि प्रेरणादायी व्रतकथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि आमच्यासोबत या भक्तिमय प्रवासात सहभागी झाल्याबद्दल आपले मनापासून आभार. जर तुम्हाला आजची ही कथा आणि आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि या कथेतील कोणता भाग तुम्हाला सर्वात जास्त भावला किंवा तुमच्या मनात कोणते विचार आले हे आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच प्रकारच्या अस्सल मराठी, पौराणिक आणि मनाला उभारी देणाऱ्या व्रतकथा सतत ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओची सूचना सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका मंगळमय कथेत. तोपर्यंत आनंदी रहा आणि भक्तीत लीन रहा. धन्यवाद.